आजचा आपला टॉपिक जो आहे तो सगळ्यांनी फ्लायरमध्ये बघितलेला आहे. कॉजेस ऑफ डिसीजेस अँड सफरिंग. त्यानंतर आपल्याला आजार का होतात, आयुष्यामध्ये येणारे अडथळे का येतात, तसंच आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे येतात, हे का येतात, अशा असंख्य आज तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरू करूया. एव्हरीथिंग इज एनर्जी. सगळ्यांना स्क्रीन दिसतेय ना? जस्ट थंब दाखवा म्हणजे कळेल. ओके. तर आपल्या अवती-भोवती जे काही आहे, हे प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे. तुमच्या हातामधील साधं पेन जरी असेल, तरी त्या पेनलाही एनर्जी आहे, त्या कागदालाही एनर्जी आहे. तुमच्या प्रत्येक शब्दालाही एनर्जी आहे. तुमच्या बॉडीच्या प्रत्येक पार्टला, अगदी लहान-लहान पार्टना सुद्धा एनर्जी आहे. तुम्हाला तुमच्या अवती जे काही दिसत आहे, हे सगळं एनर्जी आहे. ही प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. आणि आपण प्रत्येक जण एका एनर्जीमध्येच वावरत आहोत. इव्हन आपल्याला लाईफमध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, या प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये पण एनर्जी आहे. तुम्हाला आपल्याला आयुष्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, तर आपला फायनान्स हा जो पैसा आहे, या पैशाला सुद्धा व्हायब्रेशन आहे, फ्रिक्वेन्सी आहे. तर प्रत्येक आपल्या भौतिक किंवा निर्जीव आणि सजीव असणाऱ्या वस्तूला प्रत्येक वस्तूला, प्रत्येक आपल्या अवयवाला एनर्जी आहे. सगळीकडे एनर्जी फिरत असते. आपण जे ऑक्सिजन घेत आहोत, ही पण एक एनर्जी आहे. आपण बोलत आहोत, या बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला एनर्जीची गरज आहे. तर प्रत्येक गोष्ट न गोष्ट जी आहे, ही प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे. जर तुम्हाला कधी वीकनेस आला, बॉडी खूप पेन होते, तर तुम्ही नुसतं बसून 5 मिनिटं जर मनामधनं सतत बोलत राहिलात मनामध्ये मोठ्याने, एव्हरीथिंग इज एनर्जी, एव्हरीथिंग इज एनर्जी. ही एनर्जी माझ्या संपूर्ण शरीराला मिळत आहे, तर तुम्हाला 5 मिनिटानंतर खूप रिलीफ आणि शांत वाटायला लागेल. खूप छान वाटायला लागेल. कारण जेव्हा तुम्ही त्या एनर्जीला कॉल करता, तुम्ही तुमच्या शब्दांमधनं ती एनर्जीचे व्हायब्रेशन सोडत असता. कारण युनिव्हर्सचा असा लॉ आहे, तुम्ही ज्याला बोलवाल, ती वस्तू तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. मग लाईफमध्ये जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा आपण सतत त्या प्रॉब्लेम्सला रिपीट करत असतो आणि रिपीट केल्यामुळे तुम्ही एनर्जी कुठली सोडताय, तुम्ही व्हायब्रेशन कुठले सोडत आहात, त्या एनर्जीचेच व्हायब्रेशन तुम्ही युनिव्हर्समधनं घेत असता. जर तुम्ही सतत बोलत राहिलात, एव्हरीथिंग इज एनर्जी, एव्हरीथिंग इज एनर्जी, तर तीच प्युअर एनर्जी तुम्ही तुमच्याकडे घेत राहणार. म्हणून एक तर पहिल्यांदा हे टॉक ऐकल्यानंतर तुम्ही सुरू करा, की आपल्याला कधीच लाईफमध्ये निगेटिव्ह वर्ड्स ॲक्शनमध्ये आणायचे नाहीयेत, काही बोलायचं नाहीये. जे काही आहे, की सगळं छान आहे. माझ्यावर समोर येणारी परिस्थिती जरी वाईट दिसली आहे, तरी त्यामध्ये सुद्धा एनर्जी आहे, जी माझ्यासाठी बेस्ट आहे, जी मला काहीतरी चांगलं देऊन जाणार आहे. कारण जर आपण आपल्या लाईफच्या थोडंसं मागे बघितलं, तर तुम्हाला किंवा 5 वर्ष, 10 वर्ष मागे जाऊन बघा. तिकडे जाऊन बघा, की तुम्हाला असं वाटेल आयुष्यात खूप काही संकटं आली, खूप काही गोष्टी घडल्या, वाईट घडल्या. दिसताना त्या वाईट होत्या, पण त्यानंतर मी पुढे गेलो. त्यानंतर मी पुढे गेली आणि त्याच एनर्जीने मला हळू-हळू एका प्रगतीच्या स्टेटमध्ये आणलं. तर असं होत असतं. म्हणून आपल्या अवती जे काही आहे, ही एव्हरीथिंग इज एनर्जी. प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. अशीच एनर्जी आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टमधनं निघत असते. आपल्या हातांमधनं निघत असते. आमचे बरेच जे सेशन्स होतात, त्याच्यामध्ये नेहमी मी सांगत असते, फॉरगिव्हनेस करा. फॉरगिव्हनेसची स्पेशल प्रेयर पाठवली जाते, की फॉरगिव्हनेस करा. का? आणि फॉरगिव्हनेस केल्यानंतर हात ब्लेसिंग पोझिशनमध्ये ठेवा, आशीर्वादांच्या स्टेटमध्ये आणि सगळ्या प्रत्येक गोष्टीला, अर्थला, 5 एलिमेंट्स जी पंचतत्व आहेत, त्यांना ब्लेसिंग द्या. तुमच्या आयुष्यात जेवढे सोल्स आहेत, जरी ते तुम्हाला तुमचे शत्रू वाटत असतील, त्यांना ही एनर्जी पास करा. जेव्हा तुम्ही मनातनं म्हणता, ही डिव्हाइन एनर्जी मी त्यांना पास करत आहे, तुमच्या हातांमधून तशीच एनर्जी फ्लो होते आणि जिथे-जिथे तुम्हाला ती एनर्जी पास करायची आहे, तिथे-तिथे ती एनर्जी जात असते. कारण तुम्ही माइंडमध्ये जो थॉट क्रिएट करता, तो पटकन ॲक्शनमध्ये येत असतो. एनर्जीच्या बाबतीत तरी हा थॉट पटकन ॲक्शन घेतो. म्हणून जेव्हा आम्ही अनेक प्रकारचे जे हीलिंग वगैरे करतो, या हीलिंगमध्ये किंवा बऱ्याच जणांनी रेकी ऐकलं असेल, ज्यांना रेकी आमच्या इथे रेकी शिकवली जात नाही. पण ज्यांनी रेकी ऐकली असेल,
तर या रेकीमध्ये जेव्हा जे सिम्बॉल्स शिकवले जातात, ते सेंड केले जातात, तर त्याच्यामध्येही हीलिंग एनर्जी आहे, जे तुम्ही वाटे सोडत असता, तळहाताद्वारे सोडत असता. तर अशा प्रकारची एनर्जी तिथूनही पास होत असते. जेव्हा आपण अनेक अशा देवदेवतांच्या सीरियल्स बघतो, ज्या सीरियलमध्येही दाखवलं आहे, की देव आशीर्वाद देतात, मग त्यांच्या हातामधनं व्हाईट लाईट येतो आणि एक आशीर्वादाच्या रूपात तो तिथे दिसतो. पण असंच आहे, देवांच्याच नाही तर आपल्याही हातांमधून जेव्हा तुम्ही त्या थॉटने एनर्जी सेंड करता, एनर्जी पास होत असते. तर आता जर बऱ्याच वेळेला जेव्हा माझे आत्ता हे सेशन्स आपले ऑनलाईन होतात, पण जेव्हा बऱ्याच ठिकाणी जाऊन मी लाईव्ह सेशन घेतलेले आहेत, त्यामध्ये मी फक्त असं सगळ्यांना विचारलेलं, स्पेशली महिलांना हा क्वेशन मी विचारायची, की "तुम्ही संध्याकाळी देवाभोवती दिवा लावता?" "हो." "मग का लावता?" का लावता म्हटल्यावर आन्सर नसायचं. कारण आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याला जे काही आपल्या माइंडमध्ये प्रोग्राम करत गेलेले आहेत, त्या प्रोग्रामिंगला आपण रिॲलिटी समजलो आहे. त्या प्रोग्रामिंगलाच आपण रिअल आहे खरं सत्य आहे, असं समजत गेलो आणि फक्त आपण ते कॅरी फॉरवर्ड करत आहोत. आपण शिकवलेल्या गोष्टी करत आहोत. पण त्यामागचं विज्ञान हा मी रिसर्च या 11 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये असं का? असं समजून तो रिसर्च करत मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. तसंच आपण देवापुढे दिवा का लावतो? कारण पंचतत्व जी आपल्या निसर्गामध्ये आहेत, याच्यापैकी एक तत्व आहे अग्नितत्व. अग्नितत्वामध्ये ती एक फायर एलिमेंटमध्ये एक शक्ती आहे निगेटिव्हिटीला रिमूव्ह करण्याची आणि एक ती वेळ आहे तिन्ही सांजा. ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये आपण म्हणतो की लक्ष्मी येण्याची वेळ आहे. त्याच तर आपल्यामध्ये हिंदू धर्मामध्ये 7 वाजणं, 7 वाजता तिन्ही सांजा म्हटलं जातं, तेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ समजली जाते आणि जर मुस्लिम समाज आहे त्यांच्यामध्ये अ, 7 वाजले की त्यांच्याकडे दरवाजे बंद करण्यात येतात. कारण ते म्हणतात की नाही ही वेळ जी असते ही स्पिरिट एनर्जी येण्याची वेळ असते. तर इथे दोन्हीही बाजू बरोबर आहेत. कारण तिन्ही सांजेमध्ये लक्ष्मी येण्याची ही वेळ असते, देवदेवतांचाही वास असतो आणि शिवाय स्पिरिट एनर्जीचाही वास असतो. मग त्यामुळे जेव्हा आपण देवाभोवती दिवा लावतो, त्यावेळेला अवती-भोवतीची निगेटिव्ह एनर्जी जर असेल, तर ती रिमूव्ह होण्यात हेल्प होते आणि शिवाय देवदेवतांची जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ती आपण आपल्या घरामध्ये अट्रॅक्ट करतो. म्हणून तुळशीपुढे दिवा, दाराबाहेर दिवा, देव्हाऱ्यामध्ये दिवा लावला जातो. शिवाय आपण अगरबत्ती, धूप हे जे दाखवतो, तर या धुरामध्ये इलेक्ट्रिक प्राणा असतो. इलेक्ट्रिक व्हायोलेट प्राणा असतो. हा जो प्राणा आहे निसर्गामधला एक लाईट आहे आणि हा लाईट अवती-भोवती पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा पसरवण्यासाठी हेल्प करतो. म्हणून बघा धूप, अगरबत्ती लावल्यानंतर आपल्याला छान प्रसन्न वाटू लागतं. तर त्यासाठी अगरबत्ती लावली जाते आणि दिवा यासाठी लावला जातो, की देव्हाऱ्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा पसरावी. हे यामागचं कारण आहे. तर इथे आपण थोडंसं बघूया, की आपल्याला लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम, सफरिंग्ज होतात किंवा आपल्याला जे काही फिजिकल पेन होतं, जे काही फिजिकल इलनेस होतो, तर सगळ्यात पहिल्यांदा या 3 गोष्टी आपल्यावर परिणाम करत असतात. थॉट्स, फीलिंग्स, ॲक्शन्स. की तुम्ही कशा प्रकारचे थॉट्स क्रिएट करताय. जसं मी म्हटलं, प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन आहेत, प्रत्येक गोष्टीला एनर्जी आहे आणि जर तुम्ही जसे विचार करत असता, तशाच तुमच्या फीलिंग्ज होत असतात. आणि जसे तुमच्या फीलिंग्ज होत असतात, तुमच्या ॲक्शनमधनं, तुमच्या बिहेवियरमधनं बाहेर येत असतात. आणि म्हणून आपण म्हणतो ना, ज्या व्यक्तीचे विचार जर सतत नकारात्मक आहे, तर तो त्याच्या बॉडी थ्रू तशाच ॲक्शन्स बाहेर येणार. त्याचं बिहेवियर तसंच होणार. जर एखाद्या व्यक्तीच्या माइंडमध्ये सतत फिअरचे थॉट्स येत असतील, तर त्याची बॉडी लँग्वेज तुम्हाला दिसेल, की तो सतत घाबरलेला असतो. तो सतत घाबरलेला असतो. तर त्यामुळे आपले थॉट्स, फीलिंग आणि ॲक्शन्स हे पहिल्यांदा पॉझिटिव्ह असणं खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. हे तितकेच सकारात्मक असणं. कारण दिवसाची सुरुवात जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण आपल्या पुढे आपण बघणार आहोत, अशा माइंडच्या स्टेटमध्ये असतो, जिथे तुम्ही जर माइंडला उठल्या-उठल्या जर जी कमांड फर्स्ट द्याल, तुमची बॉडी दिवसभर त्याच फीलिंगमध्ये राहणार आणि त्याच ॲक्शनमध्ये राहणार.
जर तुम्ही पेनचे थॉट्स क्रिएट केले उठल्या उठल्या किंवा फिअरचे थॉट्स क्रिएट केले किंवा तुम्हाला कुठल्या मीटिंगला जायचंय, कुठे तुम्हाला बाहेर ट्रॅव्हल करायला जायचंय आणि तिथे तुम्हाला ओझं वाटतंय जाणं आणि जर तुम्ही फिअरचे थॉट्स किंवा एखादे इमोशनल तुम्हाला फीलिंग व्हायला लागल्या, तर तुमचा दिवस तशाच इमोशन्समध्ये जाणार आणि तुमच्या ॲक्शनद्वारे तेच तुमचं बिहेवियर तसंच समोरच्या व्यक्तींना दिसणार. त्यामुळे सकाळी उठल्यानंतरची जी वेळ असते ही बेस्ट असते. हा बेस्ट टाईम असतो. उठल्या-उठल्या तुम्ही स्वतःला पहिल्यांदा खूप पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. भले तुम्हाला दिवसभर काहीही झेलायचं आहे, काही निगेटिव्ह गोष्टींना सामोरं जायचंय, पण तुम्ही काय म्हणायचंय, माझा आजचा दिवस खूप सुंदर आणि खूप छान असा जाणार आहे. संपूर्ण दिवसभर मी सकारात्मक ऊर्जेमध्येच राहणार आहे. तुम्ही हे करून बघा. कुठलंही अफर्मेशन तुम्ही जेव्हा देता तेव्हा 3 वेळा देणं इम्पोर्टंट असतं. तर 3 वेळा असं बोलून बघा आणि त्यानंतरचा तुमचा दिवस कसा जातो ते बघा. What you think you become, what you feel you attract, what you imagine you create. गौतम बुद्धांनी हे सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही जो विचार करत असता, तुम्ही तसेच घडत असता. फॉर एक्झाम्पल मी माझंच एक्झाम्पल इथे देईन. लहानपणापासून माझी इच्छा होती, की मला डॉक्टर बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय. पण काही कारणांमुळे किंवा काही गोष्टींमुळे नाही मी सायन्स ला जाऊ शकली आणि नाही कारण माझ्या पास्टच्या काही कार्मिक इम्प्रिंट्स फिअरफुल होत्या, ज्या मला माझ्या पास्ट लाईफमध्ये दिसल्या. नंतर मी त्या हील केल्या आणि त्यानंतर ते एक धाडस येऊ लागलं. पण त्याआधी माझा स्वभावही भित्रा होता, की कोणाला लागलेलंही मी बघू शकत नव्हते. तर ती चिरफाड आडते ते मी करूच शकले नसते. यासाठी मग मी नाही झाली. पण मनाला माझ्या सतत खूप वाटायचं, की मला डॉक्टर व्हायचं होतं, पण माझी इच्छा अपूर्ण राहिली. पण सतत माइंडमध्ये ते होत राहायचं. पण डॉक्टर नाही, मी खूप चांगली हीलर बनू शकले. कारण मी अशा केसेस हील केल्या ज्या डॉक्टरांसाठीही फेल केलेल्या होत्या. म्हणजे मी नंतर बाकीचे हीलिंग्स थांबवले फिजिकल बॉडीच्या इलनेसचे. पण मी स्पेशल प्रेग्नन्सी केसेस घ्यायची आणि ज्यांच्या केसेसमध्ये असं आहे, की ते कधीही आई बनू शकणार नाही. अशा केसेस मी हील केल्यात. डिस्टन्स हीलिंगने ही केल्यात. समोर बसूनही काही क्लायंट्सच्या केलेल्या आहेत आणि मी खूप चांगले रिझल्ट्स त्यामध्ये दिलेले आहे आणि डॉक्टरांनी हा प्रश्न विचारलेला आहे, हे मॅजिक कसं झालं? पण मी क्लायंट्सना तेव्हा सांगायचे, हा टॉपिक डॉक्टरांना सांगू नका. तो त्यांच्या लॉजिकल आणि प्रॅक्टिकल माइंडच्या बाहेरचा आहे. पण बऱ्याच डॉक्टर्सही आता एनर्जी वर्ल्डमध्ये आलेले आहेत. त्यांनाही बऱ्याच अशा गोष्टी समजायला लागल्या आहेत. पण डॉक्टरच्या प्रॅक्टिस बरोबर त्या एनर्जी लेव्हलच्याही प्रॅक्टिसेस करू लागलेले आहेत. तर ते नाही पण हे झालं असं आहे. डॉक्टर नाही पण हीलर होता आलं. त्यानंतर आपण जे फील करत असतो, तेच आपण अट्रॅक्ट करत असतो. म्हणून जर आपण फिअरला फील केलं सतत, तर आपल्याला फिअर येईल, आपल्याला भीती दाखवली जाईल, अशाच परिस्थितींना आपण समोर जातो आणि अशाच गोष्टी आपण पाहत राहतो. आणि जे आपण इमॅजिन करू, जे इमॅजिनेशन आपल्या माइंडमध्ये होत असतं, जे इमॅजिन आपण करत असतो, तेच आपण क्रिएट करत असतो. याचं संपूर्ण उदाहरण मी तुम्हाला सांगेन. गौतम बुद्धांनी हे वाक्य सांगितलेलं आहे. कारण बघा आता आपण ज्या जगामध्ये राहत आहोत, या जगामध्ये मोठमोठ्या इमारती आहेत. आज तुम्ही तुमच्या घरात बसून लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर हे टॉक ऐकत आहात. ही जी टेक्नॉलॉजी आहे, मोबाईल फोन जो आहे विथआऊट वायर आपण एकमेकांशी कुठेही कितीही लांब अंतरावर कम्युनिकेट करत आहोत. अशा असंख्य लहान मोठ्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी आपल्या समोर आहेत. या देवाने तर नक्कीच निर्माण केल्या नाही, या माणसांनीच केलेल्या आहेत विज्ञानाच्या शोधाने. मग हा शोध लागताना पहिल्यांदा तो शोध पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या माइंडमध्ये इमॅजिन केला आणि त्यानंतर त्याची एक पिक्चर तयार केला, की बाबा विमान बनवायचंय, तर ते विमान असंच झालं पाहिजे. मोबाईल बनवायचाय, हा मोबाईल अशा प्रकारचा असला पाहिजे आणि मग त्यांनी बाहेरच्या जगामध्ये तो क्रिएट केला. म्हणून प्रत्येक गोष्ट जी तुमच्या आतमध्ये घडेल, तीच तुमच्या बाहेरच्या जगामध्ये घडते. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला जे काही हवं असेल, तुम्हाला पैसा हवा आहे, तुम्हाला फिटनेस हवा आहे, तर पहिल्यांदा स्वतःच्या
एक स्वतःची एक अशी आकृती बनवा आणि बोला, की मी खूप हेल्दी आहे, मी एकदम फिट आहे. अशी बनून मग ती बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला दिसायला लागेल. कारण आपण एखादा आजार आपल्याला झाला, तर तो आजार आपण सतत त्या आजारालाच माइंडमध्ये इमॅजिन करत असतो. त्याच्याच बद्दलच्या फिअर्स आपल्या माइंडमध्ये निर्माण होत असतात आणि मग आपल्याला तो आजार दीर्घकाळ राहतो आणि तो लवकर हील होत नाही. तर म्हणून कल्पना करताना ती कल्पनाशक्ती सुद्धा तितकीच सकारात्मक असावी. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, अँगर, वरीज, कॉम्पिटिशन, निगेटिव्ह बिहेवियर, सच अ टाइप ऑफ मेंटल अँड फिजिकल इलनेस हे सतत आपण आपली इमेज जी आहे आतमधली आतमध्ये जे आपण स्वतःच्या एक इमेज बनवलेली आहे, ती अशा प्रकारची आहे. हे ओझं आपण आपल्या एक प्रकारे माइंडवर देत आहोत आणि त्याच प्रकारचं बिहेवियर आपल्या ॲक्शनमधनं आपल्या लाईफमध्ये घडत आहे. ते आपण इथे थोडं आता बॉडीचं स्टडी करूया. ह्युमन बॉडी जी आपल्याला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं भौतिक शरीर अशा प्रकारचं आहे. आणि जे मी एनर्जी वर्ल्ड मगासपासून बोलत आहे, तर अशा प्रकारची एनर्जी बॉडी आपल्या या भौतिक शरीराच्या बाहेर आहे. ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतात मराठीमध्ये किंवा ज्याला आभामंडळ असं म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये ह्याला ऑरा म्हटलं जातं किंवा एनर्जी बॉडी असं म्हटलं जातं. आणि आपल्या फिजिकल बॉडीपेक्षाही खूप महत्त्वाचं शरीर आहे, ते हे शरीर आहे. काही वर्षांपूर्वी सायंटिस्ट किर्लियन यांनी या या एनर्जी बॉडीच्या फोटोग्राफीचा शोध लावला होता. नंतर हळू-हळू हा शोध जास्त डेव्हलप होत गेलं आणि त्यानंतर एका लहानशा सॉफ्टवेअरमध्ये अशा प्रकारच्या फोटोग्राफीज काढल्या जातात. अशा फोटोग्राफीज आमच्या इथेही काढल्या जातात आणि हळू माझ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये मला सहजपणे इतरांचा ऑरा सेन्स व्हायचा. लिटरली कोणी माझ्याकडे नंतर या फोटोग्राफीसाठी आले, तर मी सांगायची, "अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही आले आहात, तर कशाला पैसे वेस्ट करताय? मी तुम्हाला सांगते तुमच्या ऑरामध्ये कुठे प्रॉब्लेम आहे, कुठे डॅमेज आहे, कुठल्या चक्रांमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही त्याच्यावर काम करा." मग आपल्या नंतर हळू या प्रॅक्टिसमध्ये आपण आपला ऑराही बघू शकतो, तो सेन्स करू शकतो. पण त्यासाठी खूप प्रॅक्टिस आणि साधनेची गरज असते. सायंटिफिक साधनेची गरज असते. की काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असतात. त्यामुळे हळू हे डेव्हलप होत जातात आपल्या सायकिक पॉवर्स आणि त्यानंतर आपण हे सगळं पाहू शकतो. तर अशा प्रकारचं शरीर आपल्या भौतिक शरीराच्या बाजूला आहे आणि हे शरीर एक प्रकारचं कवच आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जेव्हा ताप येतो तर तुम्ही बघा ताप येण्याच्या आधी तुम्हाला थोडीशी हे कणकण जाणवते, अस्वस्थपणा येतो. कारण तो जो ताप आहे, जो फीव्हर आहे, ती फीव्हरची एनर्जी तुमच्या ऑराच्या बॉडीमध्ये आलेली असते, या शरीरामध्ये आली असते. आणि काही दिवसानंतर 1 ते 2 दिवसानंतर तो ताप तुमच्या फिजिकल बॉडीमध्ये होतो. नुसतं तापच नाही, अशा प्रकारचे अनेक जे आजार आहेत, हे आजारही पहिल्यांदा काही वर्ष, काही महिने तुमच्या ऑरा बॉडीमध्ये असतात आणि त्यानंतर हळू ते तुमच्या फिजिकल बॉडीपर्यंत येत असतात आणि मग तेव्हा तुम्हाला जाणवतं, की आपल्याला हा आजार झालेला आहे. हा त्रास, हे पेन आपल्याला जाणवत आहे. म्हणून जेव्हा आपण प्रॉपर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, तेव्हा तुम्ही तुमच्या ऑरालाच क्लीन करायला शिकता. तुमच्या ऑरालाच खूप छान क्लीन आणि डेव्हलप करायला शिकता, ज्यामुळे कुठलेही आजार तुमच्या फिजिकल बॉडीपर्यंत पोहोचत नाही किंवा जरी आत्ता फिजिकल बॉडीपर्यंत पोहोचलेले आहेत, तरी तुमच्या एनर्जी बॉडीने तुम्ही ते हील करू शकता. तर ह्युमन ऑरा आहे, अशा प्रकारचा असतो. साधारण याच्यामध्ये सप्तरंग असतात. 7 रंग जे इंद्रधनुष्यामध्ये आहेत, अशा प्रकारचे रंग आपल्या या शरीरामध्ये असतात. अशा प्रकारे आपली ही बॉडी व्हायब्रेट होत असते अनेक रंगांनी. अशा प्रकारे हे जे रंग तुम्हाला दिसत आहेत, असेच सप्तरंग आपल्या या ऑरामध्ये असतात. कारण या ऑरामध्ये 7 बॉडीज आहेत. नुसता एक ऑरा नाहीये, एक अंडाकृती असा लेयर आहे आपल्या भोवती, जो 7 फूट आहे आणि साइडने 4 फूट. ज्याची लांबी 7 फूट, रुंदी 4 म्हणजे लेफ्ट साइडने 4 फूट, राइट साइडने 4 फूट अशा आकाराचा आपला ऑरा आहे. आणि या ऑरामध्ये आपल्याला 7 बॉडीज आहेत. 7 शरीरं अजून आहेत. याला सूक्ष्म शरीरही आपण असं म्हणतो.
आणि या प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक वेगळा रंग आहे. जो रंग तुम्हाला खूप आवडतोय किंवा एखाद्या रंगाला तुम्ही म्हणता, की हा माझा लकी कलर आहे. तेव्हा तुमच्या ऑरामधला तो कलर जास्त ब्राईट असतो, जास्त तेजस्वी असतो आणि म्हणून त्याच रंगाचे कपडे घातल्यावर तुम्हाला तो रंग लकी ठरतो. कॉन्शियस अँड सबकॉन्शियस ऑरा. हा जो ऑरा आहे, या ऑरामध्ये आपला एक इनर ऑरा असतो आणि एक आउटर ऑरा असतो. तर इनर ऑरा आणि आउटर ऑरा. इनर ऑरा हा आपला सबकॉन्शियस ऑरा असतो आणि आउटर ऑरा असतो हा कॉन्शियस. कॉन्शियस, सबकॉन्शियस काय आहे हे मी सांगेन पुढे जाऊन. कॉन्शियस म्हणजे आता कॉन्शियसली तुम्ही माझा टॉक ऐकत आहात. तुम्ही ते सरळ-सरळ शब्द तुमच्या कानावर पडत आहेत आणि तुम्हाला समजत आहे. आणि हे टॉक संपल्यानंतर तुम्हाला काहीच गोष्टी आठवतील, त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत गेल्या. तुमच्या अवचेतन मनापर्यंत, आतल्या इनर माइंडपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या तुम्हाला आठवतील, की हां, टॉकमध्ये हे सांगितलं होतं, ते सांगितलं होतं. तर असंच ऑराचं आहे. कॉन्शियस ऑरा हा तुमच्या मूडवर स्विंग होत असतो. आज तुम्ही आनंदी आहात, तर तुमचा बाहेरचा ऑराचा लेयर आहे, हा तितकाच आनंदी असेल, हॅपीनेसची फीलिंग असेल त्यामध्ये. तुम्ही दुःखी आहात तर तसा आहे. तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, अशा प्रकारे हा ऑरा काम करत असतो. आणि सबकॉन्शियस ऑरा हा तुमच्या माइंड लेव्हलवर आहे. जेव्हा आतमधनं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपण करतो, इनर वर्क करतो, आपला आतला प्रवास सुरू करतो, तेव्हा हळू तुमच्या आतमध्ये एक तेजस्वी प्रकाशाची निर्मिती व्हायला लागते. आणि हा तेजस्वी प्रकाश ज्या व्यक्तीचा असतो, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुम्ही बघाल एक तेज असतं. आपण म्हणतो, की हा व्यक्ती खूप तेजस्वी आहे. खूप त्याच्या ऑरामधलं तेज किंवा त्या व्यक्तीचं आपल्याला अट्रॅक्शन आपण कधी त्या व्यक्तीला ऐकतोय, कधी त्यांना बघतोय, असं आपल्याला वाटायला लागतं. कारण का? हा त्याच्या सबकॉन्शियस अंतर्मनातून त्याने जी एनर्जी गेन केलेली आहे, ती एनर्जी त्याच्या आतमधल्या ऑरावर दिसत असते. ते अट्रॅक्शन होत असतं किंवा बरेच संत किंवा तुम्ही बघितलं असेल आपण काही व्यक्ती आहेत ज्या संतपदी आहेत. अशा संतांच्या देखील ऑरा आपण बघतो. त्यांना बघितल्यावरच आपल्याला छान वाटतं. ऑरा हा सगळं काही सांगून जातो. कारण एखाद्या व्यक्तीला बघून जर तुम्हाला खूप निगेटिव्ह फीलिंग आली किंवा तुम्हाला असं वाटतं की नको कसं तरीच वाटतं ह्या व्यक्तीला बघून. नक्की त्याचा ऑरा दूषित झालेला असतो. त्या ऑरामध्ये खूप नकारात्मकता भरलेली असते. त्याच्या माइंडची सगळी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या ऑरामध्ये उतरलेली असते. म्हणून त्या व्यक्तीकडे बघितल्यावर तो प्रभाव नसतो किंवा ज्या व्यक्ती सतत स्ट्रेसमध्ये, डिप्रेशनमध्ये असतात, नकारात्मक विचारांमध्ये असतात, त्यांचाही ऑरा पूर्णपणे नकारात्मक प्रभावाने दूषित झालेला असतो. तर अशा प्रकारे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये तुमच्या ऑराला क्लीन कसं करावं? आता इथे मी एक्झाम्पल देते. पूर्वीच्या काळी आपल्याला नजर काढणं आताही आपण काढली जाते. पण पूर्वीचे लोकं जे करत होते, ते वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी ते पूर्वजांकडून आलेलं ज्ञान ते फॉलो करत होते. पण त्या ज्ञानाचा आत्ता काही वेळेला सायंटिफिकली आपल्याला अभ्यास करावा लागतो. तोच अभ्यास मी हळू करत गेले. तर मिठामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकतेला रिमूव्ह करण्याची पॉवर असते, नष्ट करण्याची एनर्जी असते. तुम्ही बघा पहिल्या पूर्वीची लोकं, आताही ते आपण करतच आहोत, पण नजर काढत असतात. तर नजर मिठाने काढायचे किंवा राईने काढायचे किंवा राई आणि मीठ एकत्र करून कारण यांच्यामध्ये राई ही राहू ग्रहाच्या अंमलाखाली येते. राई ही राहू ग्रहाच्या अंमलाखाली येते आणि राहूचा जेव्हा प्रभाव आपल्यावर असतो, तेव्हा सुद्धा व्यक्तीला नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत असतो किंवा एखाद्याची नजर लागली आहे, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स कोणी आपल्या मागे सोडलेत, तर आपण म्हणतो किंवा एखादं बाळ सुंदर गोजीरवाणं असेल, तर त्यालाही नजर लागते. तर अशा प्रकारचे जे नजर लागणे म्हणजेच काय, कुठलीतरी नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह व्हायब्रेशन त्याच्या ऑरापर्यंत आक्रमण करत असतात. म्हणून पूर्वीच्या काळी नजर उतरवली जायची. मुठीमध्ये राई किंवा मीठ घेऊन नजर उतरवली जायची. तर ही नजर उतरवताना बऱ्याच वेळेला हात अँटी क्लॉकवाईज फिरवला जायचा. म्हणजे जसं घड्याळ 12, 11, 10, 9 असं आपण उलट फिरवले काटे, तर अशा प्रकारे नजर काढली जायची टॉप टू बॉटम. तर आत्ताच्या विज्ञानाच्या नुसार मी तुम्हाला हे सांगेन, ही नजर आपल्या ऑरावरनं काढली जायची. का ते लोकं ते मीठ तुमच्या संपूर्ण शरीराला चोळत नव्हते? नाही.
ऑरावरनं फिरवत होते, तुमच्या भोवतीने फिरवत होते, हे तुमच्या ऑरावरनं फिरवते. काही वेळेला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मी बऱ्याच वेळेला गावी हे बघितलेलं आहे. गावी ही सवय असते, की दोन्ही हातांमध्ये मीठ घेऊन ते दोन्ही साइडने अशा प्रकारे नजर काढतात. मग एकदा हात क्लॉकवाईज फिरवतात, एकदा अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे जेव्हा प्रत्येक ऊर्जेला, प्रत्येक गोष्टीला जेव्हा आपण क्लीन करत असतो, तेव्हा अँटी क्लॉकवाईज आपण फिरवतो त्या ऊर्जेला. आणि जेव्हा ऊर्जेला आपल्याला चांगलं प्रभावित करायचंय, चार्ज आपण करतो असं म्हणायचं आहे, तेव्हा त्याला क्लॉकवाईज फिरवलं जातं. तर अशा प्रकारे हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवून नजर काढली जायची. तर आपला ऑरा जो आहे, हा अशा प्रकारे काम करत असतो. जसं आपल्या फिजिकल बॉडीमध्ये अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, त्याचप्रमाणे आपल्या या ऑरामध्ये, या सूक्ष्म शरीरामध्ये अशा प्रकारे चक्र आहेत. असं ही जी सप्तचक्र ऋषीमुनींनी सांगितलेली आहेत सप्तचक्र. अ, अ, पण अशी आपल्या शरीरामध्ये लहान-लहान असंख्य लघुचक्र आहेत. जवळ-जवळ 144 लघुचक्र आहेत. ती सुद्धा आपल्या जॉइंट्समध्ये आहेत. बऱ्याच ठिकाणी आहेत. यांना म्हणतात लघुचक्र. पण जी मेन चक्र आहेत, ती आहेत आपली ही 7 चक्र. सगळ्यात खाली जे चक्र आहे त्याला हे चक्र आपल्या मणक्याच्या टोकाशी असतं. याला म्हणतात मूलाधार चक्र आणि इंग्लिशमध्ये रूट चक्र. त्यानंतर हे चक्र असतं ते आपल्या मणक्याच्या टोकाशी पाठीमागे असतं. त्यानंतर दुसरं चक्र आहे, याला इंग्लिशमध्ये सॅक्रल चक्र म्हणतात आणि मराठीमध्ये स्वाधिष्ठान चक्र असं म्हटलं जातं आणि हे चक्र आपल्या नेवलच्या, आपल्या नाभीच्या 4 बोटे खाली आहे. त्यानंतर आपल्या नाभीपासून 4 बोटं वरती हे चक्र आहे. या चक्राला मणिपूर चक्र असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये सोलार प्लेक्सिस चक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्या छातीच्या मध्यभागी आपल्याला चक्र आहे, त्याला हार्ट चक्र इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि मराठीमध्ये अनाहत चक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर थ्रोट चक्र, हे जे चक्र आहे हे आपल्या गळ्याच्या मध्यभागी असतं आणि या चक्राला इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र, मराठीमध्ये विशुद्धी चक्र असं म्हटलं जातं. त्यानंतर आज्ञा चक्र, याला थर्ड आय चक्र असंही म्हणतात, जे आपल्या 2 भुवयांच्या मध्यभागी असतं. आणि त्यानंतर सहस्रार चक्र, जे इथे आपला ताळू आहे. इथे इकडनं थोडंसं वरती. ही चक्र आपल्या शरीराला चिकटलेली नसतात. शरीरापासून 4 ते 5 इंच लांब असतात. या वरच्या चक्राला इंग्लिशमध्ये क्राउन चक्र म्हणतात व मराठीमध्ये सहस्त्रार चक्र असं म्हटलं जातं. प्रत्येक चक्राशी आपल्या ऑराची एक बॉडी आहे, ही कनेक्ट असते. आणि हे जे मूलाधार चक्र आहे लाल रंगाचं म्हटलं जातं. स्वाधिष्ठान चक्र आहे ऑरेंज नारंगी रंगाचं म्हटलं जातं. मणिपूर चक्र आहे हे पिवळ्या रंगाचं म्हटलं जातं. हार्ट चक्र आहे हे हिरव्या रंगाचं म्हटलं जातं. थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र निळ्या रंगाचं. थर्ड आय चक्र जे आहे, आज्ञा चक्र हे पर्पल जांभळ्या रंगाचं असतं आणि त्यानंतर वरचं क्राउन चक्र असतं हे सुद्धा व्हायोलेट रंगाचं असतं. अशी ही सप्तचक्र आपल्या संपूर्ण शरीरावर, हे आपले एनर्जी सेंटर्स आहेत. जेव्हा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा तुमचं हे जे मूलाधार चक्र असतं, हे चक्र एक इम्बॅलन्स फॉर्ममध्ये आलेलं असतं किंवा ते तितकं ॲक्टिव्ह नसतं आणि तुम्ही बघा की जेव्हा बऱ्याच वेळेला व्यक्तींना फिजिकल इलनेस होतात, सतत वेगवेगळे आजार होतात, तेव्हा त्यांचा संपूर्ण खर्च, संपूर्ण जो त्यांचा फायनान्स, त्यांचा पैसा आहे, आजारपणामध्ये जात असतो. मग जेव्हा तुमचं मूलाधार चक्र खराब होतं, तेव्हा तुमचा फायनान्सही डाऊन होतो, तुमची आर्थिक परिस्थिती डाऊन होते आणि त्याशिवाय तुमच्या फिजिकल बॉडीचा इलनेसही वाढतो. वेगवेगळे आजारही तुम्हाला येतात. कारण हे चक्र जे आहे मूलाधार चक्र, हे तुमच्या संपूर्ण शरीराला बॅलन्स करत असतं. तुमचे बोन्स, तुमचं शरीरात वाहणारं रक्त, तुमचा मणका, हे सगळं काही स्ट्रक्चर, कारण हे फाउंडेशन आहे. हे चक्र स्ट्रॉंग आणि हेल्दी असणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या शरीराच्या या बॉडीला बॅलन्स करत असतं ते आपलं मूलाधार चक्र करत असतं. त्यानंतर जे स्वाधिष्ठान चक्र आहे, हे चक्र आपल्या प्रजनन आहे, संस्था आहेत, आतमधले युरिनरी ब्लॅडर आहे,
या सगळ्याला कंट्रोल करत असतं. आपलं मणिपूर चक्र आहे, हे तुमच्या पोटामधील जे अवयव आहेत, जठर आहे, लिव्हर आहे, आतड्या आहेत, लहान-मोठ्या आतड्या आहेत, या सगळ्याला हे चक्र कंट्रोल करत असतं. बऱ्याच वेळेला आता व्यक्तींना स्वादुपिंड, डायबिटीसचा प्रॉब्लेम होतो, तेव्हा त्यांचा स्वादुपिंड खराब झालेला असतो. त्यानंतर पित्ताशयाचे त्रास, पित्ताशयाचे खडे होणे, पित्ताचा त्रास होणे, हायपर ॲसिडिटी, तेव्हा हे मणिपूर चक्र त्यांचं खराब झालेलं असतं, इम्बॅलन्स असतं. आणि जेव्हा या मणिपूर चक्राला ट्रीट केलं जातं आणि हे मणिपूर चक्र जेव्हा बॅलन्स केलं जातं, तेव्हा अशा प्रकारचे जे काही आजार या रिलेटेड आहेत तुम्हाला, ते हळू हील होतात. हील होणं म्हणजे बरं होणं. ते आजार हळू बरे होऊ लागतात. त्यानंतर हार्ट चक्र, तुमचे हृदय, तुमचे लंग्स जे आहेत, ते संपूर्णपणे हार्ट चक्राशी कनेक्ट आहेत. थ्रोट चक्र जे आहे, तुमच्या गळ्याचे सगळे अवयव, तुमचा थ्रोट, कंठ जो आहे, ह्या सगळ्या थ्रोटच्या ग्रंथी आहेत, ह्या या थ्रोट चक्राशी कनेक्ट आहेत. आज्ञा चक्र, तुमचं चेतन मन जे आहे किंवा तुमचं माइंड जे आहे, हे सगळं तुमच्या आज्ञा चक्राशी कनेक्ट आहे. जर तुमचं माइंडच बॅलन्स नाहीये किंवा तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, डिप्रेशनमध्ये आहात, तर हे चक्र मास्टर चक्र म्हटलं जातं आणि हे चक्र सगळ्या चक्रांना अ, अ, बॅलन्स करत असतं, कंट्रोल करत असतं आणि जेव्हा मास्टर चक्र बिघडतं, तेव्हा सगळी खालची जी चक्र आहेत, ही इम्बॅलन्स होऊ लागतात. आणि त्यानंतर वरचं चक्र आहे क्राउन चक्र. हे संपूर्ण तुमची नर्व्हस सिस्टम जी आहे, तुमचा ब्रेन आहे, ब्रेनचे न्यूरॉन्स आहेत, या सगळ्याला कंट्रोल करणारं चक्र आहे, हे सहस्त्रार चक्र आहे. जेव्हा तुमची ही चक्र बॅलन्स होतात, यांना आपण एनर्जी सेंटर्स असेही म्हणतो. जेव्हा हे एनर्जी सेंटर्स तुमचे एकदम बॅलन्स फॉर्ममध्ये असतात किंवा प्रॉपर ह्याच्यामध्ये बॅलन्स फॉर्ममध्ये असून प्रॉपर ॲक्टिव्हेशन मोडमध्ये असतात, ॲक्टिव्हेट असतात, तेव्हा तुमचा ऑरा सुद्धा तितकाच ॲक्टिव्हेट असतो. अशा वेळी तुमचं शरीर थकत नाही, तुम्हाला मेंटल इलनेस येत नाही, कुठली फिअर राहत नाही. तुम्ही छान जॉयमध्ये असता, एका हॅपीनेसच्या स्टेटमध्ये असता. आयुष्यात जर तुमचा मूड स्विंग होत असेल, तुम्ही मेंटल स्ट्रेसमध्ये आहात, तर समजायचं तुमच्या या बाहेरच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. अशा प्रकारे सतत तुमची चक्र क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज फिरत असतात. त्यानंतर तुमच्या ऑराचे व्हायब्रेशन्स असे सतत कंटिन्यू चालू असतात. मग तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करता, तुम्ही मेडिटेशन करता किंवा अजून वेगवेगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, अशा हे केल्याने तुमची ही चक्र खूप प्रॉपर पद्धतीने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरत असतात. तर समोरून ही चक्र आपल्याला अशी दिसतात, पण ती पूर्ण आतमध्ये खोलवर असतात. पुढून आपल्या पाठीमागच्या पोर्शनपर्यंत ती संपूर्णपणे बाहेर आलेली असतात. ज्याप्रमाणे आपल्याला ही चक्र आहे, तशाच आपल्या शरीरामध्ये 3 प्रमुख नाड्या आहेत. हे प्रत्येकाला माहितीच असेल. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तुमची चंद्रनाडी, सूर्यनाडी, इडा, पिंगला, सुषुम्ना आणि सुषुम्ना नाडी जी आहे, ही आपली स्पिरिच्युअल नाडी आहे. ही आपली स्पिरिच्युअल नाडी आहे. तर तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करता, तेव्हा या नाडीचं सगळ्यात जेव्हा कुंडलिनी शक्ती आपण ऐकली असेल, हळू आध्यात्मिक या प्रवासामध्ये तुमची कुंडलिनी शक्ती जेव्हा हळू-हळू उगम पावत असते, ॲक्टिव्हेट होत असते, तेव्हा तुमच्या आतमधनं सायकिक पॉवर्स वाढायला लागतात. तुमच्या शरीरामधली हीलिंग एनर्जी वाढू लागते, की तुम्ही तुमच्या ऊर्जेने दुसऱ्या व्यक्तींना बरे करू लागता, त्यांच्या आजारांना बरे करू लागता. त्याचप्रमाणे तुमची चेतना आहे ही उच्च दर्जाची ज्ञान तुमच्या आतमध्ये वाढू लागतं. अशा प्रकारचे असंख्य वेगवेगळे बदल तुमच्यामध्ये होऊ लागतात. सायकिक पॉवर्स म्हणजे काय असतं, की पुढे काय होणार आहे याची चाहूल तुम्हाला आधीच लागणं, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहजपणे मिळणं, फ्युचर लाईफ प्रिडिक्शन करणं, म्हणजे बियॉन्ड विजन तुम्ही पाहू शकता. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या पॉवर्स आहेत, यांना सायकिक पॉवर्स असं म्हटलं जातं. तर या पॉवर्स आपल्यामध्ये ॲक्टिव्हेट होऊ लागतात अशा प्रकारच्या साधनेने. कारण तुमचं क्राउन चक्र जे आहे, इथे सगळा ज्ञानाचा भंडार आहे आणि हे जेव्हा ओपन होतं, हे ॲक्टिव्हेट होतं, तेव्हा तुम्ही बियॉन्ड विजन पाहू शकता. जेव्हा तुमचा ऑरा निगेटिव्ह असतो, तुमच्या निगेटिव्ह विचारांनी, नकारात्मक प्रभावानी अवतीभोवतीची परिस्थिती ही बऱ्याच वेळेला आपल्याला नकारात्मक बनवते.
जो काही स्ट्रेस, ज्या काळजी तुम्हाला आहे, त्यामुळे तुमचा ऑरा असा दूषित होतो, तेव्हा तो अशा प्रकारचा दिसतो. आणि जेव्हा ऑरा अशा प्रकारे दूषित व्हायला लागतो, तेव्हा आपण एक-एक आजारांना आपल्या शरीरामध्ये आमंत्रित करत असतो. तर त्यामुळे आपला ऑरा जो आहे, हे लेयर्स आहे स्ट्राँग आणि हेल्दी राहणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला माझ्याकडे अशा केसेस आलेल्या आहेत, अ, की बऱ्याच स्पिरिट एनर्जीचे अटॅक्स झालेल्या केसेस पण आलेल्या आहेत. तर अशा वेळी काय असतं, कुठलंही स्पिरिट किंवा कुठलं ज्यांना आपण म्हणतो, की कुठला आत्मा, जो अतृप्त आत्मा आहे आणि त्याच्या राहिलेल्या डिझायर्स पूर्ण करण्यासाठी तो शरीर बघतो आणि मग मागत असतो. अशा केसेस खूप आलेल्या आहेत. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्याशिवाय हे शरीर मी सोडणार नाही. अशा प्रकारचे केसेस, तर हे व्हॅम्पायर्स असतात. हे व्हॅम्पायर्स अटॅक याला म्हटलं जातं, स्पिरिट अटॅक म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे स्पिरिट अटॅक त्याच लोकांवर होतो ज्यांचा ऑरा डॅमेज आहे, कुठेतरी ब्रेक झालेला आहे किंवा ऑरामध्ये तितकी एनर्जी नाही आहे. अशा प्रकारे त्यांच्यावर अशा स्पिरिट अटॅक्स होतात. आणि अशा निगेटिव्ह अटॅक्सपासून आपलं प्रोटेक्शन होण्यासाठी आपला ऑरा नेहमी स्ट्राँग आणि हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पंचतत्व, मगाशी मी पंचतत्वांबद्दल सांगितलं, की आपलं शरीर, भौतिक शरीर हे पंचतत्वांपासून बनलेलं आहे आणि हे पंचतत्व बॅलन्स असणं आपल्या शरीरामध्ये खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येत आहेत, हे तुमच्या पंचतत्वांमुळेच येत आहेत. तुम्हाला फिजिकल इलनेस आहे, तुमचं पृथ्वी तत्व बिघडलेलं आहे. अ, तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, तुमचं जलतत्व बिघडलेलं आहे. तर असे जे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, तुम्हाला स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम्स होत आहेत, हायपर ॲसिडिटी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी, बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रो होत नाहीये, करिअरमध्ये ग्रोथ नाहीये, तुमच्या एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत, तर तुमचं अग्नितत्व बिघडलेलं आहे. तुम्ही ऊर्जावान नाही आहात किंवा तुम्ही सतत जॉयमध्ये नाही, हॅपीनेसच्या स्टेटमध्ये नाही येत आहात. सतत काहीतरी डिप्रेशन तुम्हाला सतावतंय, तर तुमच्यामधलं एअर एलिमेंट आहे, हे कुठेतरी डॅमेज आहे, कुठेतरी बॅलन्स नाही आहे. तर अशा प्रकारे हे जे एलिमेंट्स आहेत, हे आपल्यावर परिणाम करत असतात. आता इथे थोडं आपण माइंडबद्दल बघूया. मी इथे तुम्हाला प्रत्येक स्लाईड जी सांगते, ही खूप शॉर्टमध्ये सांगते. एक-एक चक्राचा खूप अभ्यास आहे. एक-एक चक्रामध्ये खूप काही लपलेलं आहे. पण आपल्याला तेवढा वेळेचा अभाव आहे, म्हणून या एवढ्या तासामध्ये जितकं मला सांगता येईल, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर माइंड बॉडीचं कनेक्शन आपण बघूया. आपल्याला माहिती आहे, की मन असा हा एक अवयव आपल्याला दिलेला आहे, जो फिजिकल नाहीये, ज्याला आपण पाहू शकत नाही आहोत. आपल्याला ब्रेन माहिती आहे आणि त्यामधलं जे फंक्शन आहे, ते आहे आपलं माइंड. तर माइंड हे फंक्शन खूप इम्पोर्टंट आहे. सगळं जे घडत असतं, ते आपल्याला इथून घडत असतं. आज या टॉकला बसण्याचं डिसिजन घेणं, हे तुम्ही तुमच्या आतमधनं ठरवलं. माइंडने ती कमांड ऐकली आणि बॉडी ॲक्शनमधनं ती बाहेर आली आणि आज ते टॉक ऐकण्यासाठी तुम्ही बसलेले आहात. तर हे माइंड बॉडीचं आपलं खूप जवळचं कनेक्शन आहे. त्यामुळे नेहमी पहिल्यांदा आपल्या माइंडला प्रॉपर प्रोग्रामिंगने प्रोग्राम करणं इम्पोर्टंट आहे. बऱ्याच चुकीच्या बिलीफ सिस्टम आपल्यामध्ये आहेत. बऱ्याच निगेटिव्ह प्रकारे आपलं माइंड प्रोग्रामिंग केलेलं आहे आणि त्याच बिलीफ सिस्टमना आपण पुढे घेऊन जात आहोत आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होत आहे. कॅलिफोर्नियाच्या इन्स्टिट्यूटमध्ये शोध लागला होता, की व्यक्तीच्या माइंडमध्ये किती थॉट्स येतात. तर 60,000 थॉट्स आपल्याला दिवसाला आपल्या माइंडमध्ये येत असतात. त्यातले 90% म्हणजे 54,000 थॉट्स जे आहेत, हे नकारात्मक येत असतात. इतकं आपलं माइंड सतत नकारात्मक ऊर्जेला प्रभावित करत असतं आणि आपल्यामध्ये बोलवत असतं आणि यामुळे आज फ्रस्ट्रेशन, वेगवेगळे आजार हे आपल्यामध्ये आहेत. बऱ्याच वेळेला आपल्या आतमध्ये जे आहेत 64 करोड ब्लड सेल्स आपल्या आतमध्ये आहेत, आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ही प्रत्येक ब्लड सेल ही माइंडचा आढावा घेत असते, की माइंड काय सांगतंय, माइंड काय सांगतंय. जे माइंड सांगेल त्यांना माहिती आहे, की आपल्याला तेच काम करायचंय जे माइंड सांगणार आहे आणि मग जेव्हा त्या माइंडला ऐकतात, की माइंड काय सांगतंय, मग तशाच प्रोग्रामिंगला सुरू करतात आणि मग आपला जो DNA आहे,
शरीरामध्ये वाहणारा DNA, हा DNA त्याच प्रोग्रामिंगला घेऊन आपल्या बॉडी थ्रू त्या ऍक्शन मध्ये आणत असतो. मग जर आपण म्हटलं एखादे जे काही निगेटिव्ह तुम्ही थॉट क्रिएट करत आहात, तुमच्या ब्लड सेल्स तेच ऐकत आहे. म्हणून पहिल्या स्लाइडमध्ये मी सांगितलं थॉट्स, फिलिंग्स आणि ऍक्शन्स ते अशा प्रकारे आहे. तुम्ही जे थॉट क्रिएट करता ते फिलिंग मधनं तुमच्या ब्लड सेल्स ते ऐकतात आणि ती कमांड ब्लड सेल्स पर्यंत पोहोचवतात आणि ब्लड सेल्स DNA मधनं ऍक्शन मध्ये येतं आणि बिहेवियर मधनं आपल्याला ते दिसतं की आपल्याला अशा प्रकारचा त्रास होऊ लागलेला आहे. तर कोणाचा आवाज प्लीज म्यूट करा. तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स जे येतात त्यांची सुरुवात इथून झालेली आहे आणि इथेच आपल्याला प्रॉपर प्रोग्रामिंग करणं इम्पॉर्टंट आहे आणि त्या एक एक स्टेप्स आपण जाणं इम्पॉर्टंट असतं. तर इथे जन्मकुंडली ही आपल्या हिंदू धर्मामध्ये फेमस आहे, प्रत्येकाला माहिती आहे. याला मी हसत नाही. मी सुद्धा ऍस्ट्रॉलॉजी शिकलेली आहे, ऍस्ट्रॉलॉजी करत आहे. पण ऍस्ट्रॉलॉजीचं ज्ञान हे खूप अफाट आहे, न संपणारं असं आहे. पण आपल्याला ज्योतिषशास्त्र हे यासाठी आहे, की तुम्ही ते बघून घाबरू नये. घाबरावं यासाठी नाहीये, तर त्यातून तुम्ही काहीतरी अभ्यास करावा आणि बऱ्याच वेळेला आपली लपलेली जी कर्म आहेत, ती आपल्या ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला मिळतात आणि त्याची हेल्प घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याला चांगलं वळण देणं इम्पोर्टंट असतं. तर हे जे सगळे गुरु, मंगळ, चंद्र हे जे सगळे ग्रह आहेत, हे ग्रह जे तुम्ही सप्तचक्र पाहिली, या चक्रांमध्येच आहेत. तुमच्या प्रत्येक चक्रामध्ये हे ग्रह आहेत आणि जेव्हा त्या चक्राशी रिलेटेड कर्म तुमच्या हातनं घडलेलं असतं, ते ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये आलेले असतात. मी इथे एक्झाम्पल देते. एखाद्या बघा डॉक्टर तारीख देतात, की मूल कधी जन्माला येईल, कुठल्या तारखेला येईल, हे ते प्रॉपर सांगू शकतात. पण मूल कुठल्या वेळेला जन्म घेईल, हे कुठलेही डॉक्टर नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? कारण आता पुढे आपण बघूया, आपले असंख्य जे गतजन्म झालेले आहेत, या गतजन्मांमध्ये आपण जी काही कर्म करून ठेवलेली आहे, तर आपला जन्म कधी आणि कुठल्या वेळेला होणार, हे त्या कर्मानुसार ते डेस्टाईन आहे आणि त्यानुसारच ती वेळ ठरवून आपण तो जन्म घेतो आणि त्या वेळेनुसार आपली कुंडली बनते, आपली जन्मपत्रिका बनते. तर या जन्मपत्रिकेमध्ये फ्युचर लिहिलेलं असतं, पण पास्ट कधी लिहिलेलं नसतं. पास्टनुसारच आपलं फ्युचर आणि हा आपला जन्म डेस्टाईन झालेला आहे, की तुम्ही जे काही कार्मिक अकाउंट क्रिएट करून ठेवलेलं आहे, त्याचंच पूर्ण प्रिडिक्शन तुमच्या कुंडलीमध्ये दिलेलं असतं आणि त्यानुसार आपलं आयुष्य कसं जाणार. पण मी हे ठामपणे सांगू शकते, की तुमच्या कुंडलीमध्ये जर काही नकारात्मक दिलेलं आहे, तर तुमच्या कर्मांमध्ये चेंजेस करून तुमच्या कुंडलीला बदलवणं पूर्णपणे शक्य आहे. आपल्या कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे दोष दिलेले असतात. ग्रह दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे, राहू दोष आहे, वास्तू दोष आहे. असे अनेक प्रकारचे आणि कितीतरी प्रकारचे दोष दिलेले असतात. हे दोष जे आहेत, हे दोष काय आहेत? आपली कर्म आहेत. आपण जी काही कर्म करून ठेवलेली आहेत, ते एका दोषांच्या फॉर्ममध्ये आपल्या पत्रिकेमध्ये आलेले आहेत. तर ह्या दोषांचं निवारण करून ज्या काही विधी सांगितल्या जातात, आता मी ते फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते. पितृदोष जो फेमस आहे आणि हा दोष असतो जे आपल्या मणिपूर चक्रामध्ये, जे मी नाभीच्या 4 बोटं वरती जे चक्र दाखवलं मगाशी, या चक्रामध्ये हा दोष असतो आणि हा दोष व्यक्तींना जेव्हा असतो त्यांच्या पत्रिकेमध्ये, तेव्हा त्यांचं शिक्षण अपूर्ण राहतं, सुख समृद्धी मिळत नाही, विवाहामध्ये अडथळे येतात, संतती होण्यामध्ये अडथळे येतात आणि जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये हा दोष असतो, तेव्हा ते काय करतात, त्यांना सांगितलं जातं, की नारायण नागबळीचा विधी करा. नारायण नागबळीचा 3 दिवसाचा विधी करून आल्यावरही अशा केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत. ज्यांना मी विचारलेलं आहे, कारण जेव्हा मी ऑरा फोटोग्राफी करत होते, अजूनही असते आमची ऑरा फोटोग्राफी. ऑरा फोटोग्राफीमध्ये पितृदोष दिसतो आणि जेव्हा पितृदोष दिसलेला असल्यावर जेव्हा त्या रिपोर्टमध्ये पितृदोष सांगितला जातो, तेव्हा क्लायंटकडून हे आन्सर आलेलं असायचं, की आम्ही विधी कधीच केलेली आहे. मग विधी करूनही तुमच्या ऑरामध्ये तो दोष दिसतोय म्हणजेच काय? तुमचा दोष पूर्णपणे गेलेला नाहीये, हील झाले नाहीये
आणि म्हणून मी जेव्हा केस स्टडीज करत होती, रिसर्च चालू होता, तेव्हा मी बऱ्याच अशा पितृदोषांच्या क्लायंट्सकडनं विचारलेलं आहे. त्यांचे अनुभव घेतलेले आहे, की या दोषामुळे तुम्हाला हे त्रास होत होते. मग हे त्रास किती पर्सेंट हील झालेत? तर त्याचा आन्सर फक्त 4 ते 5% होतं, की नाही आम्हाला नाही 100% फरक. 100 काय मी विचारते 50% तरी रिझल्ट आला का? बरं 20% तरी आला का? तेवढाही नसायचा. कारण पितृदोष म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, की आपल्या वाडवडिलांकडनं त्यांना जे आपल्या पूर्वजांना जे श्राप मिळालेले आहेत, त्यांच्या हातनं जे काही कर्म कारण पूर्वीच्या काळी बघा, माहिती नाही आपलं कुळ किती मागे-मागे आपण जाऊ तेव्हा ऋषीमुनींना पटकन श्राप देण्याची सवय होती. कारण त्यांचं अग्नितत्व हे प्रगाढ होतं. अग्नितत्व त्यांचं सतत कारण जास्त साधनेमध्ये त्यांचं अग्नितत्व एकदम पॉवरफुल झालेलं असायचं आणि ते पटकन त्यांचं जलतत्व मग अग्नी आणि जल हे एकत्रित करून ते काय करायचे कमंडलूमधनं पाणी घ्यायचे, मंत्र बोलायचे. मंत्र म्हणजे वायुतत्व. हे घेऊन त्या वायुतत्वाने अ, जलतत्वाला प्रोग्रामिंग जे मंत्र बोलायचे हे चार्ज आपण याला म्हणतो. प्रोग्रामिंग करून त्यावर ते शिंपडल्यावर त्या व्यक्तीला तो श्राप लागत होता. जर आपल्या पूर्वजांना, अगदी पूर्वजांना अशा प्रकारचे श्राप मिळालेले आहेत, तर प्रत्येकाच्या त्या आपल्या पूर्वजांच्या जीन्सद्वारे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याला आपण म्हणतो पितृदोष. मग ह्या श्रापांना कुठली विधी करून आता त्या आपल्या पूर्वजांचा कुठे जन्मही झाला असेल, पण त्यांची चेतना सुप्त रूपामध्ये आहे, तर ते श्राप सोडून गेले. जरी त्यांचा कुठे जन्म झालेला आहे, पण ते श्राप त्यांच्या जीन्सद्वारे त्या पुढच्या पिढीमध्ये सोडून गेले. मग हा श्राप आपल्यापर्यंत आलेला आहे. मग या श्रापाचं निवारण आपलं कर्म आहे ते आपण स्वतः केलं पाहिजे. ते आपण कुठल्या पंडितांकडनं अशा प्रकारच्या विधी करून नाही हील होत. तर असे अनेक प्रकारचे दोष आहेत. या प्रत्येक दोषामागे एक विज्ञान लपलेलं आहे आणि हेच आपल्याला हील केले पाहिजे. थोडंसं आपण इथे लॉ ऑफ कर्माबद्दल ऐकणार आहोत. कारण लॉ ऑफ कर्मा सगळ्यात, सगळ्यात इम्पोर्टंट आपल्या आयुष्याचा पार्ट आहे. जेव्हा मला कळलं लॉ ऑफ कर्मा याच्यावर मी खूप रिसर्च केला, खूप स्टडी केला. प्रत्येकाच्या जीवनाविषयी मी जी माहिती जाणून जे माझ्याकडे क्लायंट्स येत होते, प्रत्येकाच्या जीवनाविषयी जो मी अभ्यास केला, तिथे मला लॉ ऑफ कर्माने खूप हेल्प केली. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये हे का आहे, हे कळायला खूप हेल्प झाली आणि ध्यानामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळालेलं आहे. अशा प्रकारे माझा लॉ ऑफ कर्मावर खूप चांगला अभ्यास आहे. अजूनही मी लॉ ऑफ कर्मावर अभ्यास करते. स्वतः रिसर्च करून तो अभ्यास चालू असतो आणि त्यामुळे आत्म्याचा प्रवास काय असतो, हा प्रवास किती सुंदर असतो आणि कशा प्रकारचा आपण करायचा असतो, हे समजतं. जेव्हा मी तुम्हाला हे नक्की सांगेन, की आपल्याला जो स्ट्रेस आहे, आपल्याला ज्या आयुष्यामध्ये आपल्याला आजार होत आहेत, खूप साऱ्या अवतीभोवतीच्या परिस्थितींचा जो आपल्यावर प्रभाव होत आहे, या प्रभावाच्या पलीकडे एक सुंदर जग आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या प्रॉपर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो, तेव्हा त्या सुंदर एनर्जी वर्ल्डमध्ये आपण प्रवेश करतो आणि तिथे जेव्हा ते आपलं खरं जग आहे, जे आपल्याला माहिती नाहीये. आणि हा जो प्रवास इतका सुंदर असतो आणि त्या प्रवासामध्ये जे काही आपण शिकतो, जे ज्ञान घेतो आणि तिथे आपल्या आत्म्याचा एक चेतना वाढू लागते आणि सगळं जगही आपल्याला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटू लागतं. म्हणून हा प्रवास खूप इम्पोर्टंट आहे आणि या प्रवासामध्ये प्रत्येक सोलला घेऊन जाणं हा माझ्या सोलचा ही माझी जर्नी आहे आणि माझा पर्पज हेतू आहे. अनेक ठिकाणी आम्ही अ, बरेच असे जेव्हा कोरोना नव्हता, आम्ही बऱ्याच ठिकाणी अशा अनेक प्रकारचे फ्री सेमिनार्स केलेले आहेत. बऱ्याच वेळेला 100, 200, 300 लोकं ही सेमिनार्समध्ये असायची आणि त्या सेमिनारमध्ये आम्हाला विचारायचे, की "तुम्ही एवढं लांबून येऊन असं फ्री सेमिनार देता, तुम्ही तुमचं मानधन घ्या." तेव्हा मी त्या मानधनाला नकार द्यायची. कारण जेव्हा आपल्याला आपला उद्देश कळतो, की ठीक आहे, आमचं सेमिनार दिल्यानंतर जे वर्कशॉप व्हायचे, पेड वर्कशॉप, तर फक्त इन्फॉर्मेशन दिली जायची, की अशा प्रकारचा पेड वर्कशॉप आमचा आहे. या विषयाशी रिलेटेड जिथे तुम्ही तुमच्या कर्मांना हील कसं करायचं, तुम्ही आध्यात्मिक प्रवास कसा केला पाहिजे याबद्दलचं ज्ञान दिलं जातं. तर कोणाला फोर्स नसतो. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तो शिकू शकता. पण फ्री सेमिनार देण्यासाठी मी 2-2 तास सेमिनार दिलेत.
पण कधीही मानधन घेतलेलं नाही. कारण माझ्या सोलला त्या लोकांपर्यंत ती इन्फॉर्मेशन गेलीये, तेवढं त्यांच्या जीवनात त्यांनी परिवर्तन त्या टॉकने केलं. यात काय होतं, ते सोल ब्लेसिंग ऑटोमॅटिकली ते आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपला सोल कुठेतरी उंच-उंच एका वेगळ्या स्टेजवर जात असतो. अशा प्रकारचं लॉ ऑफ कर्माचं ज्ञान हे खूप सुंदर असतं. लॉ ऑफ कर्म म्हणजे कर्मांचे कायदे. जसं आपल्या या फिजिकल वर्ल्डमध्ये आपलं कोर्ट आहे, तसं एनर्जी वर्ल्डमध्येही कोर्ट आहे, जिथे परमेश्वराचा कायदा चालतो. जिथे त्या युनिव्हर्सचा कायदा चालतो. परमेश्वर खरं तर आपल्या कर्मांमध्ये कुठलंही इंटरफेअर करत नाही. युनिव्हर्सने स्वतःचा एक निसर्गाने लॉ बनवलेला आहे आणि निसर्गच त्याला आपल्याला ते कायदे शिकवत असतो. तर लॉ ऑफ कर्मा. व्हॉट इस द लॉ ऑफ कर्मा? काय आहे कर्मांचे कायदे? ही इमेज बघा. जस्ट फक्त ही इमेज 1-2 मिनिटं नीट बघा. तुम्हाला यामध्ये काय कळतंय? त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला रागाने मारून त्याला जो आनंद मिळाला, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने त्याने एक चाकू मारला. अशा प्रकारे मोठं 10 पटीने मोठं असणारं एक यंत्र त्याच्या आतमध्ये पाठीमागून गेलं. तर कायदा लॉ ऑफ कर्मा हे शिकवतं. आपल्या आयुष्यात आपण आपल्याला जी काही परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये आहे, ही आपण आपली निवडलेली आहे. कारण आपण जे काही व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जे काही तुम्ही दिलेलं आहे, कारण आपली असंख्य गतजन्म झालेली आहेत. असं म्हटलं आहे आणि हे खरं आहे, की आपली जी जर्नी आहे 1 मिनिट मी दाखवते. हे मी स्लाईड बनवलेली नाहीये. आपली जी जर्नी आहे पृथ्वीवरची ही मिनरल फॉर्ममधून स्टार्ट झाली. आपण पहिल्यांदा पाताळ होतो, क्रिस्टल होतो, दगड होतो. त्यानंतर हळू-हळू सोलचं इव्हॉल्युशन झालं आणि मग आपण प्लांट फॉर्ममध्ये आलो. बऱ्याच वेळेला मी माझ्या सेशन्समध्ये विचारलेला आहे हा क्वेशन, की तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे, वेदांमध्ये सांगितलेलं आहे, की मनुष्य 84 लक्ष योनीमधनं प्रवास करतो. मग या 84 लक्ष योनी काय आहेत? तर हे उत्तर कोणाकडे नसायचं. तर या 84 लक्ष योनी म्हणजे या अशा प्रकारच्या आहेत. पहिल्यांदा आपण क्रिस्टल फॉर्ममध्ये होतो, त्यानंतर आपण प्लांट फॉर्ममध्ये आलो. हजारो जी वृक्ष आहेत, रोपं आहेत, या प्रत्येकामधून आपला आत्मा फिरून आलेला आहे. त्यानंतर आपण ॲनिमल फॉर्ममध्ये आलो. लहान-लहान कीटक, पक्षी, मोठे प्राणी, हिंसक प्राणी आपण सगळ्यामधून जर्नी क्रॉस केलेली आहे. आणि त्यानंतर पुढचं इव्हॉल्युशन जे झालेलं आहे, आपण ह्युमन फॉर्ममध्ये आलो. ह्युमन फॉर्ममध्ये आल्यानंतर असं सांगितलं जातं, की आपल्याला 700 ते 800 जन्म आहेत. 700 ते 800 जन्म आपल्याला प्रवास करावा लागतो. तर या प्रत्येक प्रवासामध्ये आपण जन्म घेतला आणि मृत्यू झाला. आपण जन्म घेतला आणि मृत्यू झाला ही डेथ आणि बर्थची सायकल. पण या सायकलमध्ये आपण जी काही कर्म जनरेट केली, जे काही कारण माणूस फक्त ॲक्शनमधनंच नाही आपण म्हणतो माझ्याकडे येणारे बरेच क्लायंट्स मला असं नेहमी म्हणायचे, की आयुष्यात आम्ही कधीच कोणाचं वाईट केलं नाही, पण आमच्याबरोबर असं का होतं याचं उत्तर आम्हाला हवंय. तर काचं उत्तर असं आहे, की तुम्ही या जन्मामध्ये वाईट नाही केलं, पण तुम्ही तुमच्या पास्ट लाईफमध्ये जे काही केलेलं आहे, तेच कार्मिक अकाउंट या लाईफमध्ये तुमचं जीवन घडवत आहे. तुम्ही जे काही कार्मिक अकाउंट करून ठेवलेलं आहे, जसं आपण फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये ठेवल्यानंतर जितकं तुम्ही ठेवा, जेवढी जास्त अमाउंट ठेवा, तेवढा जास्त इंटरेस्ट तुम्हाला मिळतो. तो घेताना आपल्याला आनंद होतो. तशीच कर्म असतात. जेवढी जास्त कर्म तुम्ही करून ठेवले, तेवढाच जास्त मल्टिप्लिकेशनमध्ये 10% 20% तेवढाच इंटरेस्ट आपल्याला कर्मांचा या जन्मामध्ये मिळत आहे. आणि हाच इंटरेस्ट आपल्याला द्यायचा आहे. मग या कर्मांना जे काही आपल्या आयुष्यामध्ये होतंय, जर तुम्हाला मनी ब्लॉकेजेस आहेत, पैसा तुम्ही तितका अट्रॅक्ट करू शकत नाहीये तुमच्याकडे, तर तुम्ही गत जन्मांमध्ये नक्कीच पैशांशी रिलेटेड कर्म केली असतील. आपल्याला नाही माहिती, की आपण कोण होतो. जर आपण चोर होतो, कारण आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरमधनं जावं लागतं. जसं तुम्ही बघा, की एखादा सेलिब्रिटी, एखादा ॲक्टर आहे, तो या पिक्चरमध्ये विलनचा रोल करत आहे. या मूव्हीमध्ये तो खूप चांगला रोल करत आहे किंवा अ, आता आपण अमिताभ बच्चन यांचं उदाहरण घेऊया. त्यांनी एकाच पिक्चरमध्ये त्यांचं एकच नाव होतं का?
त्यांनी एकच रोल प्ले केला का? त्यांनी प्रत्येक मूव्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल प्ले केले. तसंच आपण आहोत. आपलं लाईफ एक मूव्हीसारखं आहे आणि आपण प्रत्येक लाईफमध्ये एका मूव्हीप्रमाणे वेगवेगळे रोल प्ले करत आहोत. तसं आहे. आज एखाद्या सोलचं आपल्याबरोबर जे नातं आहे, पास्टमध्ये ते त्याच्याबरोबर वेगळं नातं असेल. आज आज कोणी माझी मैत्रीण बनून आली आहे, पुढच्या जन्मात ती माझी बहीण असेल, त्याच्या पुढच्या जन्मात ती माझी आई बनून येईल. असं असंख्य जन्म आपण घेतलेले आहेत आणि त्या सोलबरोबर, त्या आत्म्याबरोबर तुम्ही जशा प्रकारचं वर्तन, जशा प्रकारचं कर्म क्रिएट केलेलं आहे, जर पुण्याईने केलंय, जर चांगलं कर्म आहे, तर तो सोल तुमच्या आयुष्यामध्ये आज तुम्हाला हेल्प करायला आलाय. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, की हा व्यक्ती माझ्या नात्याचा नाही, कोणी नाही, पण आज माझ्या वाईट वेळेमध्ये ह्याने मला खूप साथ दिली, माझी हेल्प केली किंवा अजूनही करत आहे. का? कारण तुमचं नातं शरीराचं नसून आत्म्याचं नातं आहे. त्या आत्म्याला तुम्ही जे पहिल्यांदा दिलं आहे, आज त्याची वेळ आहे ते कर्ज देऊन टाकण्यासाठी. तर ते कर्ज फेडण्यासाठी तो आत्मा तुमच्या आयुष्यामध्ये येतो आणि तुम्हाला हेल्प करतो. एखाद्या आत्म्याबरोबर जर तुम्ही वाईट कर्म केलंय, कोणाकडे तुम्ही चोरी केलेली आहे, तर आज तेव्हा तुम्ही चोर होतात. आज तुम्ही खूप प्रामाणिक व्यक्ती आहात. पण ज्याच्याकडे तुम्ही चोरी केली आहे, तो व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येणार किंवा तुमच्या घरी येऊन चोरी करून जाणार. तुमच्या घरी येऊन चोरी करून जाणार. का? काही आपण बघतो, की ज्या ठिकाणी बऱ्याच वेळेला चोऱ्या होतात, 4 फ्लॅट किंवा 6 फ्लॅट जर एका मजल्यावरचे, तर पर्टिक्युलरली बरोबर त्याच फ्लॅटमध्ये चोरी का होते? त्याच घरामध्ये चोरी का होते? कारण इथे सुरभी चौधरी म्हणून आहे. प्लीज तुमचा आवाज म्यूट करा. असं का होतं? कारण तुम्ही जे कर्म केलेलं आहे, बरोबर आज तो व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊन वर त्या कर्मांना तुम्ही जास्त वाढवून येता. तुम्ही पास्ट लाईफमध्ये जे कर्म केलेलं आहे, या लाईफमध्ये तुम्हाला ते थोडंसं मल्टिप्लिकेशनमध्ये फेडावं लागत आहे. म्हणून आज तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, तर तुम्ही पास्टमध्ये तशा प्रकारचं कर्म केलेलं होतं. म्हणून तुमचं कर्म इतकं मोठं आहे, तीव्र आहे, की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करत आहात. खूप साऱ्या देवाच्या तपस्या करत आहात. खूप काही उपवास करत आहात, पण त्यामधनं तुम्हाला मार्ग नाही मिळत आहे. त्यामधनं तुमचं ते कर्म हील नाही होत आहे. तर म्हणून यासाठी आपल्याला प्रॉपर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस इम्पोर्टंट असतात, ज्याने आपली चेतना उच्च होऊन आपल्याला एक्झॅक्टली कळतं, की आपल्याला काय केलं पाहिजे आणि त्या कर्मांना बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला तशा बिहेवियरमधनं यावं लागतं. तुम्हाला तसं कर्म करावं लागतं. व्यक्ती असा प्राणी आहे, जो ॲक्शनपेक्षा त्याच्या माइंडने आणि त्याच्या विचारांमधनं जास्त कर्म क्रिएट करत असतो. आपल्याला नाही माहिती, की समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे, पण आपण त्याच्याबद्दल चांगलंच, कारण प्रत्येक सोलची एक क्वालिटी आहे. मी बघितलंय आत्तापर्यंत असंख्य लोकं माझ्याकडे आली, असंख्य लोकं कनेक्ट झाली. पण प्रत्येक सोलकडे एक क्वालिटी आहे. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी आहे. प्रत्येकजण त्याच्या सोलच्या क्वालिटीप्रमाणेच बिहेवियर करत असतो. तर मला हर्ट करणारी क्वालिटी सोलची जर समोरील आहे, तर मी म्हणते, की ठीक आहे ना, ती त्याच्या सोलची क्वालिटी आहे. माझ्या सोलची क्वालिटी त्याच्यासाठी मी नाही सोडणार. तो जर माझ्याबरोबर वाईट बिहेवियर करत आहे, तर कुठेतरी माझ्या पूर्वकर्मांचीच कर्म आहेत. त्यामुळे तो व्यक्ती आज माझ्याशी अशा प्रकारचं बिहेवियर करत आहे. त्यामुळे फॉरगिव्हनेस, माफीची प्रार्थना ही खूप इम्पोर्टंट असते आणि माफ करण्यामुळे आपल्या आतमधील जी कर्म आहेत, ही पूर्ण हील होत असतात. बऱ्याच वेळेला असं होतं, की 2 व्यक्तींमध्ये खूप मतभेद होतात, खूप वादविवाद होत असतात. जो व्यक्ती वाद घालत आहे, तोच व्यक्ती त्रासलेला असतो. असंही बऱ्याच केसेसमध्ये मी बघितलंय. मग असं का होतं? आणि समोरच्या व्यक्तीला काहीही फरक पडत नाही. असं का होतं? तोच व्यक्ती चिडतोय, तोच व्यक्ती भांडतोय आणि त्रासही त्याला होतोय. 2 व्यक्तींमध्ये ज्या व्यक्तीमध्ये जास्त कर्म असतात, ज्या व्यक्ती जो सफर होतोय, त्याच्यामध्ये ती कर्म असतात. त्या त्रासाची कर्म त्या व्यक्तीमध्ये आहे. म्हणून तोच सगळं ॲक्शन करून सुद्धा तोच थकत आहे, त्यालाच त्रास होत आहे. तर त्यामुळे इथे आपण कर्मांचा अभ्यास खूप इम्पोर्टंट आहे. आपली कर्म 3 प्रकारची टाइप्स आहेत ही कर्मांची. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि आगामी कर्म. संचित कर्म म्हणजे जी आपण पास्टमध्ये करून ठेवलेली आहेत. प्रारब्ध कर्म म्हणजे आता तुम्ही जी भोगत आहात, ज्या कर्मांशी तुम्हाला डील करायचंय.
जी कर्मांचं फळ झालंय आणि आता तुम्ही त्यासाठी रेडी राहणार आहात. जर तो पुण्यकर्माचा साठा असेल, तर एखाद्या हॉस्पिटलमध्ये फ्लोर पुसणाऱ्या, अ, लादी पुसणाऱ्या व्यक्तीलाही, फरशी पुसणाऱ्या व्यक्तीलाही रात्रोरात्री त्याला तो करोडपती झालेला आहे. लॉटरी लागून तो करोडपती झालेला आहे, अशा केस मी बघितलेल्या आहेत. ह्या केसेस पाहिलेल्या आहेत. आणि एखादा आपण म्हणतो राजाचा रंक आणि रंकाचा राजा, तो कशामुळे होतो? तो केवळ आणि केवळ त्याच्या प्रारब्ध कर्मांमुळेच होत असतो. तर जर तुमच्या पुण्यकर्मांचा पारडा जड आहे, तर तुमच्या आयुष्याला सुख आणि परिपूर्णपणे समाधान हे सतत येत राहील. बऱ्याच वेळेला काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्ती जन्माला आल्यापासून एका पर्टिक्युलर स्टेजपर्यंत एक गरिबीमध्ये दिवस काढतात आणि अचानक नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल व्हायला सुरू होतात आणि एकदम अगदी सुखाने आणि समाधानाने आयुष्य जात असतं. तर पहिल्यांदा जो ते आयुष्य जगत असतो, ही केवळ आणि केवळ पृथ्वीवर परत जन्म घेण्याच्या आधी त्या सोलची चॉईस असते. त्या आत्म्याची चॉईस असते, की पहिल्यांदा पुण्यकर्म भोगायचं आहे, की पापकर्म भोगायचं आहे. त्यामुळे जेव्हा सोल म्हणतो, की मला पहिल्यांदा माझं पाप जे मी केलेलं आहे, ते बघून घ्यायचं आहे. कारण काय असतं, जोपर्यंत आपण कॉन्शियस माइंडने जगत आहोत, आपल्याला माइंडचे जे फंक्शन्स आहेत, ते 2 प्रकारचे आहेत. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. आपलं अंतर्मन एखाद्या लहान मुलासारखं निरागस आणि खूप सुंदर आहे आणि आपलं चेतन मन जे आहे, या चेतन मन हे खूप लॉजिकल आहे. याच्यामध्ये सगळ्या डाउट्स असतात. सगळ्या शंका, कुशंका जे काही तर्क-वितर्क आहेत, हे सगळे आपल्या चेतन मनामध्ये असतात. हे चांगलं की वाईट, यामुळे फायदा होणार की तोटा होणार, हे ते पहिलं पाहत असतं. पण आपलं अंतर्मन इतकं सुंदर आहे आणि त्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, यालाच आध्यात्मिक प्रवास म्हणतात. नुसती देवाची पूजा करणं, माळा जपणं, चॅन्ट करणं सतत, याला आध्यात्मिक प्रवास म्हणत नाही. याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणत नाही. देवळामध्ये 12 तास पूजा करणाऱ्या भटजीला, त्या पुजाऱ्याला मी कधीच आध्यात्मिक म्हणणार नाही. जर त्याच्या विचारांमध्ये, जर त्याच्या बिहेवियरमध्ये तसं कर्म असेल, तसं तो आध्यात्मिकपणा त्याच्या विचारातून आणि कर्मातनं दिसला पाहिजे. म्हणून असं नका समजू की आपण खूप देव-देव करतोय, देवाची खूप पूजा, रोज पूजा केल्याशिवाय मी ऑफिसला जात नाही किंवा मी झोपत नाही, तर तुम्ही खूप आध्यात्मिक, असं नसतं. तुमचा आध्यात्मिकपणा हा तुमच्या कर्मातनं दिसतो. तुमच्या विचारांमधनं दिसतो. तुम्ही समोरनं सगळं करत आहात, पण आतमधनं तुमच्या आतमध्ये खूप वाईट, नकारात्मक गोष्टींचा खजाना भरलेला आहे. तर तुम्ही आध्यात्मिक होऊ शकत नाही. जेव्हा इकडनं सगळं क्लिअर होतं, तेव्हाच तुम्ही त्या स्पिरिच्युअल प्रवासापर्यंत, आध्यात्मिक प्रवासापर्यंत, खऱ्या ज्ञानापर्यंत पोहोचता. तर तुमचं प्रारब्ध कर्म जे आहे, हे संचित कर्म जे आतमध्ये तुम्ही प्रोग्राम केलेली आहेत आणि हळू-हळू जसं मी म्हटलं, की ब्लड सेल्स आढावा घेत असतात. माइंड काय सांगतंय, माइंड काय सांगतंय. मग माइंडमधनं तुमचा तो डेटा बाहेर पडत असतो, जो तुम्हाला आता भोगायचा आहे. मग तुमचा पुण्याचा पारडा जर जास्त प्रभावी असेल, तर तुम्ही आयुष्यामध्ये पुण्यकर्म भोगत असता. तुमच्या आयुष्याला आयुष्यात सगळं काही चांगलं येत असतं. आणि जर तुमचा पापकर्मांचा अ, पापकर्म तुमची बाहेर आली, पापकर्मांचा पारडा जर जड असेल या कालावधीमध्ये, तर तुम्ही फेस करत असता. प्रॉब्लेम्स लाईफमध्ये यायला स्टार्ट होतात. म्हणून या सगळ्या कर्मांना हील करण्यासाठी आपल्याला प्रॉपर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस, ध्यान मार्ग ह्याची गरज असते. आगामी कर्म म्हणजे आता तुम्ही पुढे येणारी कर्म. तुम्ही आत्ता जी काही ॲक्शन घेत आहात, ॲक्शन करत आहात, त्याचा पुढे, पुढे तुम्ही तुमच्या फ्युचर लाईफवर, तुमच्या पुढच्या जन्मांवरही तुम्ही परिणाम करत असता. कारण तुमचं हे जे भौतिक शरीर आहे, जे पंचतत्वांपासून बनलेलं आहे, हे भौतिक शरीर तुमचं, तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर याच 5 तत्वांमध्ये परत विलीन होतं, मातीमध्ये विलीन होतं. पण तुमचा ऑरा, तुमचं जे सूक्ष्म शरीर आणि तुमची जी चक्र आहेत, त्याच नंतर तुमचं चेतन मन तुमच्या बॉडी बरोबर जातं. म्हणून तुम्हाला गतजन्मांची आठवण या जन्मात येत नाही. तर तुमचं अंतर्मन जे आहे, हे तुमच्या त्या सूक्ष्म शरीराबरोबर आणि तुमच्या चक्रांबरोबर पुढचा प्रवास करायला जातं. मृत्यूनंतर लगेच जन्म मिळतो असंही नसतं. मृत्यूनंतरचंही खूप मोठं जग आहे, खूप मोठा प्रवास आहे. तो प्रवास काय असतो हेच, आणि यावेळच्या स्पिरिच्युअल रिट्रीटमध्ये हा प्रवास, हा आत्मा, हे सोलची जर्नी अजून पुढच्या लेव्हलची, ही तशीच विस्तृतपणे अजून सांगितली जाणार आहे.
तर हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपण या कर्मांचं पूर्णपणे ज्ञान घेत असतो आणि परत खाली प्रवास करायला येतो. पण जेव्हा आपण परत खाली येतो, तेव्हा आपण 1 ते 2 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला सगळं दिसत असतं. सगळं जग दिसत असतं. आपला तो प्रवास दिसत असतो. पण त्यानंतर जेव्हा आपण बोलायला लागतो, आपली मेमरी लॉक केली जाते आणि मग आपण या भौतिक जगाशी कनेक्ट होऊ लागतो. मग भौतिक जगामध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्या विचारांवर प्रभाव टाकायला सुरू करतात. जेव्हा बघा आपण लहान मुलं म्हणतो, की किती निरागस आहेत. कारण तो निरागसपणा त्यांचा अंतर्मनातनं बाहेर येत असतो. पण जेव्हा त्यांच्यावर विचार लादले जातात, जेव्हा त्यांच्यावर विचार लादले जातात, त्यांना चांगलं काय, वाईट काय हे सांगितलं जातं, तेव्हा ज्यांना कळायला लागतं, तेव्हा त्यांचं अंतर्मन हळू-हळू बंद होत जातं. जे खूप प्युअर आहे, जे खूप इनोसंट आहे आणि ज्याच्यामध्येच 90% पॉवर्स आहेत. तसंच आपल्या प्रत्येकाचं जेव्हा आपण एका अडल्ट फॉर्ममध्ये येऊ लागतो, आपलं हे अंतर्मन पूर्णपणे शांत आणि बंद होतं. ज्याच्यामध्ये खऱ्या सगळ्या शक्ती सामावलेल्या आहेत. या मनाचंच झाकण आपण घट्ट लावून टाकतो आणि मग ते चेतन मनाने आपण संपूर्ण आयुष्यभर प्रवास करत असतो. आणि मृत्यूनंतर परत याची जाणीव होते, अरे, आपण तर ते करण्यासाठी खाली गेलो होतो. आपण या कर्मांना क्लिअर करायला खाली गेलो होतो. पण आपण तर कर्म वाढवून वरती आलो. कारण जर कोणी तकदीरवाला पिक्चर पाहिला असेल, त्यात हे पूर्ण दाखवलंय. जर नसेल पाहिला तर तुम्ही बघू शकता. की चित्रगुप्त आणि हे सगळं ते पुस्तक लिहीत असतात आणि त्या पुस्तकामध्ये प्रत्येक सोलचा पृथ्वीवरचा रेकॉर्ड लिहिलेला असतो. याला म्हणतात आकाशिक रेकॉर्ड. जेव्हा बऱ्याच वेळेला अ, सायकिक रीडिंग करतात बरेच जणं, तेव्हा तिथे आकाशिक रेकॉर्ड ते बुक ओपन करून त्या बुकमधनं त्या व्यक्तीचा प्रवास सांगितला जातो. तुमच्याबद्दलची काही प्रत्येक इन्फॉर्मेशन तिथे नोंदली जाते. तुम्ही आता टॉक ऐकत आहात. हा टॉक ऐकताना तुम्ही काय विचार करत आहात, हा एक एक क्षणाचा विचार तिकडे नोंदला जातो. तिथे नोंदला जातो. म्हणून जितकी नोंदणी तुमच्या कर्मांची तिथे केली जात आहे, ही संपूर्ण नोंदणी तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला दाखवली जाते. तुम्हाला तो संपूर्ण प्रवास दाखवला जातो त्या लाईटमध्ये आणि तो प्रवास जेव्हा तुम्ही बघता, कारण तुम्ही तेव्हा तुमच्या रिअल प्युअर फॉर्ममध्ये असता. तुमचं हे तर्क-वितर्क करणारं मन तुमच्या शरीराबरोबर दहन झालेलं असतं. पूर्ण विलीन झालेलं असतं. पण तुमचा खरा आतमधला जो प्युअर इनोसन्स आहे, जो निरागसपणा आहे, प्युअर जे तुमचं माइंड आहे, हे त्यावेळेला तिथे त्या देव-देवतांच्या एनर्जीमध्ये पूर्ण विलीन असतं आणि ते खूप चांगलं, खूप उच्च चेतनेमध्ये असतं आणि जेव्हा तो त्याच्या कर्मांचा प्रवास बघतो, तेव्हा त्याला वाईट वाटतं, की आपल्या हातून इतकी वाईट कर्म घडली. आणि मग पुन्हा त्या कर्मांना क्लिअर करण्यासाठी तो वरती सुद्धा एक प्रवास करतो आणि पुन्हा खाली येतो प्रवास करायला. खाली येताना आपण सगळं काही ठरवून येतो. खूप छान करायचं, सगळं चांगलं. या सगळ्या कर्मांना आपण सगळ्यांना हील करायचं. पण जेव्हा 2 आणि 3 वर्षाच्या वयात आल्यावर मेमरी लॉक होते, तेव्हा पुन्हा आपण या जगामध्येच मर्ज होतो आणि या भौतिक जगाबरोबरच वागायला सुरू करतो. म्हणून आता जशी पृथ्वी गोल्डन एजमध्ये जात आहे. ॲक्चुअली म्हणायला गेलं 2032 पासून पृथ्वी अजून एका सोनेरी फॉर्ममध्ये जाणार आहे. अजून पृथ्वीची लाईट वाढणार आहे. पण काही हळू-हळू ॲक्चुअली 2012 पासनच सुरू झालेलं आहे. म्हणून ज्या काही नैसर्गिक आपत्ती येत आहेत, या नैसर्गिक आपत्तीमधून संपूर्ण पृथ्वीचं क्लिन्झिंग होतंय आणि या क्लिन्झिंगमुळे पृथ्वी हळू-हळू हील होते आणि तुम्ही आता बघितलं असेल, की त्यानंतर हळू अनेक ठिकाणी आध्यात्मिक प्रवास वेगवेगळ्या रूपामध्ये सुरू झालाय. म्हणून आस्था चॅनलची गरज लागू लागली. त्यावर असंख्य वेगवेगळ्या, कारण प्रत्येक सोल या आध्यात्मिक प्रवासातून काहीतरी शिकत आहे. ज्ञानाचा मार्ग घेत आहे. कारण हे ज्ञान आता या काळामध्ये खूप इम्पोर्टंट आहे. तर असा आपला हा प्रवास असतो आणि जे ज्ञान आता इथे बरेच जे सोल कनेक्ट झाले आहेत, ज्यांनी ऑलरेडी साईपूजा अंशमध्ये आहेत आणि ज्यांनी हा अनेक प्रवास केलेला आहे, जे प्रॅक्टिसेस करत आहेत, त्या तुम्ही ऑलरेडी तुमच्या या सूक्ष्म शरीराला, चक्रांना इतकं डेव्हलप केलेलं आहे आणि पुढे जाऊनही करणार आहात आणि मृत्यूनंतरही आपण याच सगळ्या शरीराला, याच सूक्ष्म शरीराला घेऊन
परत जन्म घेऊन येणार आहोत. म्हणून स्वामी विवेकानंद, गौतम बुद्धा, महावीर हे जे आहेत, हे हे जे सोल आहेत, हे जन्मतः ज्ञान घेऊन जन्माला आले. कारण त्यांच्या गतजन्मांमध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य त्या प्रवासामध्ये, त्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये, ते ज्ञान घेण्यामध्ये घालवलं आणि त्यानंतर तो देह त्यांचा गेला. पण त्यांचं अंतर्मन, आपलं प्रत्येकाचं अंतर्मन आपल्याबरोबर परत अनेक वेळा जन्म घेत असतं, परत-परत जन्म घेत असतं. तर अशा प्रकारे इकडचं प्रोग्रामिंग जे आहे, हे खूप इम्पोर्टंट आहे. आपण आपल्या माइंडमध्ये हेच प्रोग्रामिंग केलेलं आहे, की माझ्याबरोबर असंच घडतं, माझ्याशी कोणी चांगलं वागत नाही, सगळेजण मलाच येऊन फसवतात, माझ्या आयुष्यातच हे सगळे प्रॉब्लेम्स आहे, सतत मला पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे असंख्य आपण कंप्लेंट्स करत असतो आयुष्याकडून. बघा तुम्ही आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळालेलं आहे, आज आपण 4 भिंतींच्या आत राहत आहोत, सुखाने 2 वेळा जेवत आहोत. आपल्याला जे काही गरजेपेक्षा जास्त किंवा गरजेपुरता जो पैसा मिळत आहे, त्यात आपण एक समाधानकारक आयुष्यही जगत आहोत. तर आपल्याला निसर्ग आपत्तीपासून आपलं जे काही रक्षण होत आहे, ऊन, पाऊस, वाऱ्यापासून, तर आपण आनंदी आहोत, आपण सुखी आहोत. पण आपली कंप्लेंट प्रत्येक वेळी असते, की आयुष्यात हेच नाहीये, तेच नाहीये, तेच नाहीये. पण जे काही मिळालेलं आहे, त्यासाठी आपण कधीच आभार मानत नाही. आपण ग्रॅटिट्यूडमध्ये नाही आहोत. आणि जर त्या युनिव्हर्सला तुम्हाला जे मिळाले त्याबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त नाही करत आहे, थँक यू नाही म्हणत आहे, आभार नाही मानत आहात, फक्त कंप्लेंट सोडत आहात, की हेच नाहीये, तेच नाहीये, तेच नाहीये. तर तुमच्याकडे युनिव्हर्सचा काय लॉ आहे? जे तुम्ही बघा पृथ्वीवर ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी आहे पृथ्वीला. तुम्ही जितक्या तीव्रतेने, जितक्या जोराने पृथ्वीवरून वरती फेकाल, तितक्याच तीव्रतेने ते तुमच्याकडे रिटर्न येणार. तुम्ही जर बॉल, एखादा चेंडू अगदी जोरात कुठल्याही किती ऊर्जेने जितकं वरती फेकाल, तितक्याच ऊर्जेने तो तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. मग तुम्ही युनिव्हर्समध्ये जे सतत टाकत आहात, जो तुमचा सिकनेस, इलनेस, जे काही लाईफचे प्रॉब्लेम्स टाकत आहात, ते तितक्याच फोर्सने रिटर्न तुमच्याकडे येत आहेत. तर त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम्सना अव्हॉइड करायचं, की ठीक आहे, माझं आयुष्य जे काय आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे. थँक यू म्हणायला विसरायचं नाहीये. थँक्स गिव्हिंगने पण आपल्या लाईफमध्ये चेंजेस होतात. पण आपण आभार मानायला तर सुरू केलं पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्याला इम्पोर्टंट आहे. एक नवीन सकाळ आपल्याला एक नवीन आयुष्य घेऊन येते. असं हल्ली जगामध्ये सगळं चालू आहे. प्रत्येक आलेल्या नवीन दिवसासाठी तुम्ही त्या परमात्म्याचे, त्या दिवसाचे, तुमच्या शरीराचे पहिल्यांदा आभार मानायला शिका. सकाळी उठल्यावर बोला एव्हरीथिंग इज एनर्जी 3 वेळा आणि नंतर बोला, की आज ह्या सुंदर दिवसासाठी मी त्या परमात्म्याचे, निसर्गाचे, संपूर्ण ब्रह्मांडाचे आभार मानत आहे. हे जेव्हा शब्द तुमच्यामधनं बाहेर पडायला सुरू होतील, तेव्हा हळू तुमच्या जीवनामध्ये ते परिवर्तन यायला सुरू होईल. आपल्याला अनेक प्रकारची कर्म आहेत. प्रत्येक कर्म खूप त्याच्यावर वास्ट असं एक्सप्लेनेशन आहे. पण मी आता एक्सप्लेन नाही, फक्त जस्ट सांगतेय. पास्ट लाईफ कर्म आहेत, प्रेझेंट लाईफ कर्म. पास्ट लाईफ म्हणजे जी आपण गतजन्मांमधनं करून आलेलो आहोत. प्रेझेंटमध्ये पण आपण कर्म करत आहोत आणि ह्याही कर्म आपली आगामी कर्मांमध्ये, पुढे येणाऱ्या कर्मांमध्ये याची नोंद होते. रिलेशनशिप, मनी, टाईम, ऑब्जेक्ट, फूड. त्यानंतर प्लॅनेटरी. तुम्ही तुमचे जे ग्रह तारे तुम्हाला दोष देत आहेत, तुमच्या कुंडलीमध्ये दाखवत आहेत, जे दोष तुमच्यामध्ये निर्माण करत आहेत, हे तुमचे प्लॅनेटरी कर्म आहेत. तुम्ही जे काही त्रास म्हणजे जे काही कर्म जनरेट केले आहेत, त्यावर प्रत्येक ग्रह काम करत असतो. जर तुम्ही टाईम कर्म जनरेट करताय, तुम्हाला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर शनी ग्रहाचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडत आहेत. तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर शुक्र, तुम्हाला लक्झरियस लाईफ जगता येत नाहीये, त्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. तुमचा शुक्र ग्रह तुमच्यावर नकारात्मक प्रभाव देत आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, विवाह, सौख्य हे सगळं मिळत नाहीये, संततीकडनं सुख नाहीये, तर तुमचा गुरु ग्रह तुम्हाला नकारात्मक प्रभाव देत आहे. असं अनेक प्रकारचे प्रत्येक ग्रह, फूड म्हणजे जर तुम्हाला जेवल्यानंतर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉपर नाहीये, तुम्हाला अपचनाचे त्रास, ॲसिडिटीचे त्रास, तर तुमचा सूर्य आणि चंद्र बिघडलेला आहे.
तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत आहे, सायनसचा त्रास होत आहे, तरी तुमचा सूर्य चंद्र बिघडलेला आहे. कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे, बोलण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे, तर तुमचा बुध ग्रह बिघडलेला आहे. तुम्हाला न्यूरॉन सिस्टमचे प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या, तरीही तुमचा बुध ग्रह बिघडलेला आहे. अशा प्रकारे अनेक ग्रह तुमच्या बॉडीवरच आहेत. ग्रह ब्रह्मांडामध्ये असण्यापेक्षा तुमच्या अवतीभोवतीच आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारचे कार्मिक लेव्हलमुळे त्रास देत आहेत. तर वास्तुकर्म आहे, सेल्फ कर्म आहेत, पितृकर्म आहेत, रिलिजियस स्पिरिच्युअल कर्माज आहेत. हे अनेक प्रकारची असे कर्म आहेत. तर हाऊ कॅन वी हील अवर कर्म? आपण कशाप्रकारे कर्म हील करू शकतो? आमच्याकडे जे काही वर्कशॉप्स घेतले जातात, त्यामधला एक आहे कर्मा हीलिंग आणि DNA हीलिंग. तर अशा प्रकारच्या वर्कशॉप्समध्ये थिअरी दाखवली जाते, शक्तिपात दिला जातो आणि त्याच्या प्रॅक्टिसेस करून तुम्ही आतमधनं तुमची चेतना वाढवून त्या कर्मांना हील करू शकता. त्यानंतर डोनेशन जे तुम्ही काही तुमच्या असा नियम आहे युनिव्हर्सचा, की तुम्ही जे काही आज कमवत आहात, त्याच्यातलं 5% म्हणजे तुमचं सगळं एक्सपेंडिचर काढून तुमच्याकडे जे काही उरत आहे, त्याच्यातलं 5 to 10% तुम्ही डोनेट केलं पाहिजे. तुमच्यातला एक हिस्सा तुम्ही एक माणुसकी म्हणून दान केला पाहिजे. फॉरगिव्हनेस प्रत्येक आयुष्यात असणाऱ्या सोलला जरी तो तुम्हाला शत्रू वाटत असला, तरीही तुम्ही त्याला फॉरगिव्ह करणं, माफ करणं इम्पोर्टंट आहे. याचं मी तुम्हाला बेस्ट एक एक्झाम्पल देईन. जर एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला खूप काही बोलून गेला, तुम्ही त्याला खूप काही बोलून गेलात. तो आला, तुम्हाला खूप काही बोलला आणि तो निघून गेला आणि तो विसरून गेला, की तो तुम्हाला येऊन काय बोलला आणि त्याने काय केलं, त्याने सगळा राग व्यक्त केला. अर्थात काहीतरी कर्म होती म्हणून तो व्यक्ती आला, तुम्हाला बोलला आणि निघून गेला. पण तुम्ही त्याला सगळ्यांना पकडून ठेवलं. आतमध्ये सतत तुम्ही त्या विचारात आहात, माझ्याबरोबर असं केलं, माझ्याबरोबर असं केलं. रिव्हेंजची भावना. आता मी सोडणार नाही किंवा मी दाखवीनच, धडा शिकवीनच. जेव्हा तुम्ही माइंडमधनं हे थॉट क्रिएट करता, तेव्हा तुमचीच एनर्जी लो होते. तुमच्याच त्या एनर्जी सेंटर जे चक्र आहेत, यांच्यावर परिणाम व्हायला सुरू होतो. तुमचंच जे सूक्ष्म शरीर आहे, याच्यावर परिणाम व्हायला सुरू होतो आणि मग तुम्ही त्या आजारांना आमंत्रण करता. तर त्यामुळे तुमच्या आजारांचं कारण हे तुमच्याच मध्ये लपलेलं आहे. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींनी आपण आतमधनं पूर्ण इनर वर्क याला म्हणतात इनर वर्क. तुमच्या आतमध्ये काम करा. बाहेरून करू नका. आतमध्ये काम करा. तेव्हा लाईफमध्ये प्रॉब्लेम संपायला लागतील. पॉझिटिव्ह थॉट्स जेव्हा तुम्ही हे वरचे 4 लेयर्स जे मी सांगितले, कर्मा, DNA हीलिंग, डोनेशन, फॉरगिव्हनेस हे सातत्याने केल्यावर तुमच्या बिहेवियरमध्ये फरक पडायला लागेल आणि त्यानंतर तुमच्यामध्ये सकारात्मक विचारांची निर्मिती होईल. तुम्ही नकारात्मक गोष्टींमध्येही सकारात्मक गोष्टी शोधायला सुरू कराल. आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ध्यानधारणा आहेत, अनेक प्रकारच्या हीलिंग मोडॅलिटीज आहेत. असे अनेक गोष्टी आपण करतो, त्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणतात. तर या प्रॅक्टिसेसमुळे आपल्याला आपल्या ह्या कर्मांना न्यूट्रल करणं, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्या अपॉर्च्युनिटीजचे मार्ग मोकळे होतात. त्या अपॉर्च्युनिटीज आपल्या आयुष्यामध्ये त्या संधी म्हणून येतात आणि आपले जे काही करतो ते करून युनिव्हर्समध्ये सोडायचं असतं. रिझल्ट मिळणारच मिळणार. इथे मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं, की आपल्या शरीरामध्ये 64 करोड ब्लड सेल्स आहेत आणि त्या एका ब्लड सेल्सची मी इथे इमेज घेतली आहे. हे जो पर्पल दिसत आहे तुम्हाला, हा न्यूक्लियस आहे आणि वरती हे जे 2 दिसत आहेत, हे मायटोकॉन्ड्रिया. हे जे 2 ब्लू दिसत आहेत, याला मायटोकॉन्ड्रिया म्हटलं जातं. जे 2 सर्कल तुम्हाला ओव्हल शेपमधले दिसत आहेत, ब्लू कलरचे, याला मायटोकॉन्ड्रिया म्हटलं जातं. तर आपण जे काही विचार करत असतो माइंडमध्ये किंवा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमधनं पास्ट लाईफचे अनेक इव्हेंट्स घेऊन आले. कोणाचा मृत्यू कुठल्या भयाने झालाय, गुदमरून झालाय, पाण्यात बुडून झालाय, आगीत बुडून झालाय, ॲक्सिडेंटने झालाय. तर किंवा त्या आयुष्यामध्ये त्यांच्या मनावर जो काही आघात झालाय, तो कुठेतरी आपल्या अंतर्मनामध्ये राहिलेला आहे. मृत्यूच्या वेळचं भय अंतर्मनामध्ये राहिलेलं आहे आणि या लाईफमध्ये तो व्यक्ती जन्म घेतो, पण अंतर्मनातला डेटा तो तसाच घेऊन आलेला आहे आणि हळू हा डेटा कर्मांच्या रूपामध्ये ती
पूर्ण इन्फॉर्मेशन कॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवत असतो आणि कॉन्शियस माइंड आपले चेतन मन जे आहे ती इन्फॉर्मेशन आपल्या ब्लड सेल्स पर्यंत पोहोचवतो आणि ही इन्फॉर्मेशन ही एक जी ब्लड सेल्स आहे अशा प्रकारे ही निगेटिव्ह कर्मांची हे दाखवली आहे इकडे. ही निगेटिव्ह कर्म अशा प्रकारे ऍक्टिव्हेट होऊ लागतात आपल्या प्रत्येक ब्लड सेल्स मधून आणि त्याचं रूपांतर डीएनए मधनं होऊ लागतं. तर आपला डीएनए इथे ब्लॅकिश फॉर्म का दाखवलाय, तुमच्यातली नकारात्मक कर्म जी आहेत ही असा एक ब्लॅक डेटा क्रिएट करतो, जो ब्लॅक डेटा तुमच्या आयुष्यामध्ये आनंद नाही देत, दुःख देतो, निगेटिव्ह इमोशन्स देतो, तुम्हाला त्रास देतो, तुमच्या समोर एक निगेटिव्ह परिस्थिती, नकारात्मक परिस्थिती आणतो. अशा प्रकारे तो आपल्या बॉडी फॉर्म मधनं काम करत असतो. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या चांगल्या पॉझिटिव्ह स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सुरू करता, तेव्हा हळूहळू तुमच्या माइंड मधला डेटा, निगेटिव्ह नकारात्मक डेटा हील व्हायला लागतो आणि तो सकारात्मक ती चेतना आहे, ती ऊर्जा आहे, तुमच्या ब्लड सेल्स पर्यंत येऊ लागते आणि हळूहळू तुमची प्रत्येक ब्लड सेल्स क्लिअर व्हायला सुरू होते आणि तीच क्लिअर इन्फॉर्मेशन तुमच्या डीएनए पर्यंत पोहोचते आणि बॉडी फॉर्म मधून बाहेर येते. मी जेव्हा प्रेग्नन्सीच्या केसेस घेत होते आणि जिथे डॉक्टरांनी सांगितलेलं की 100% ती स्त्री आई बनू शकणार नाही, तेव्हा मी त्यांना कुठलंही औषध देत नव्हते. मेडिसिन कुठलंही नव्हतं असं बाहेरचं वगैरे काही नाही. फक्त त्यांना मी सांगायचं माइंडमध्ये एकच थॉट ठेवा, विश्वास, फेथ, की तुम्हाला मी जी काही एनर्जी पास करत आहे, ती तुम्ही पूर्णपणे रिसीव्ह करत आहात. या एका थॉटवर तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल आई बनण्याचं. तर त्यानंतर खरोखर 6 महिन्याच्या आत 2-2, 1-1 महिन्यामध्ये सुद्धा हे रिझल्ट्स आलेले आहेत. कारण का? त्यांच्या मनात त्यांनी जो विश्वास, जो थॉट क्रिएट केला, तो त्यांच्या माइंडमधनं, त्यांच्या फीलिंगमधून उतरून त्यांच्या ब्लड सेल्सनी ऐकला, त्यांच्या डीएनएने ऐकला आणि मग डीएनएने काय ॲक्शन केली आतमधनं? कन्सीव्ह व्हायला पाहिजेच आणि त्यामुळे ती स्त्री आई बनू शकली. तर अशा प्रकारे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम जो आहे, हा अशा प्रकारचा डेटा कलेक्ट करून तुमच्या लाईफला नक्की म्हणजे नक्की चेंज करू शकतो. जसं मी म्हणाले, की आपले एनर्जी सेंटर्स आहेत. आपल्यामध्ये 3 प्रमुख नाड्या आहेत. इडा, पिंगला, सुषुम्ना. तसंच आपल्या शरीराभोवती 72,000 नाडीज आहेत. आणि जेव्हा तुमच्या या एनर्जी सेंटर्स, तुमच्या विचारांचा प्रभाव तुमच्या एनर्जी सेंटर, तुमच्या ऑरावर होतो, तुमच्या या सप्तचक्रांवर होतो आणि त्याच्याशी कनेक्ट असलेल्या 72,000 नाड्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण व्हायला सुरू होतात. आणि त्यामुळे हळूहळू त्याचं रूपांतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्समध्ये होऊ लागतं. टाइम फॉर चेंज, की जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा अवेअरनेस मिळतो, अशा प्रकारचं ज्ञान मिळतं, तेव्हा नक्की तुम्ही त्या ज्ञानाला आत्मसात केलं पाहिजे आणि आतमधनं एक प्रतिज्ञा केली पाहिजे, की ठीक आहे, आतापर्यंत तो अवेअरनेस मला नव्हता. आतापर्यंत मी बाहेरच्या जगामध्ये उत्तरे शोधली, पण आता मला माझ्या आतल्या जगामधून उत्तरे शोधायची आहेत. आतमधनं काम करून मला चेंज व्हायचंय. लाईफ इज एपिसोड. जसं मी मगाशी म्हटलं, तुमचं प्रत्येक लाईफ हा एक एपिसोड आहे. कालच्या एपिसोडमध्ये वेगळं दाखवलेलं, आजच्या एपिसोडमध्ये थोडी वेगळी हिस्ट्री दाखवली, वेगळं काहीतरी दाखवलेलं आहे. तर तेच लाईफमध्ये सेम कधी घडत नसतं, म्हणून प्रत्येक एपिसोड हा आपला वेगळा असतो. ट्राय टू चेंज युअर स्क्रिप्ट. आपल्या हातामध्ये आहे. भले तुमच्या कुंडलीमध्ये काही सांगितलेलं आहे, ती स्क्रिप्ट लिहून आलेली आहे. तुम्ही गत जन्मांची स्क्रिप्ट आहे ती. पास्ट लाईफमध्ये ही कर्म केल्यामुळे या जन्मामध्ये ह्याचे हे ग्रह कुंडलीच्या या घरांमध्ये बसल्यामुळे ह्याचं आयुष्य अशा प्रकारचं राहणार आहे. आयुष्यात अशा प्रकारचा त्रास होणार आहे. पण तुमच्या कर्मगतीला बदलून तुम्ही तुमची स्क्रिप्ट नक्की चेंज करू शकता. सांगण्यासारखं असं खूप काही आहे, पण